फोडोनी सांगडी बांधली माझाशी, पैल थडी कैशी पावे सहजी. आपला घात आपणची करी, अनिका सांगता नायके तरी. भुके भेने विष घेऊ पाहे आता, आपुलाची घात करू पाहे. तुका मने एक चालतील पुढे, तयाशी वाकुडे जाता ठके. नमो काळ कौतुहाल, नमो चक्रचाळक गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना. नमो शिव शिवेशा, नमो शिवादि विश्वेशा, नमो रूपाष्टदिशा व्यापका नारायणा. नमो सकळ गर्भोद्भवा, नमो चित्तचाळक भावा, नमो विष्णुमूर्ती देवाधिदेवा श्री विठ्ठला. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्मपरानंदं ईशमानंदी वल्लभम. चालू असलेला जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथावरील अष्टादशामधील क्रमाक्रमाने आलेल्या चिंतन सेवेमधील आजच्या सकाळ सत्राची सेवा, त्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा दिवडीकर गाथ्यातील क्रमांकानुसार 581 क्रमांकाचा अभंग, त्याची चिंतन सेवा आपल्याकडे आलेली आहे. या महायज्ञामध्ये आज या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य मला मिळत आहे. उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, गुरुवर्य बाबा, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अष्टादशा 2 वर्षाच्या प्रतिबंधानंतर पुन्हा चालू होत आहे. चिंतन सेवेला आरंभ करण्यापूर्वी काही भूमिका मांडावीशी वाटते. जगद्गुरु तुकोबारायांची अक्षरं ही सामान्य नाही आहेत, दगडालाही ती तारणारी आहेत. महाराजांनी एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. आम्ही जरी बोलत असलो तरी त्यातील आशय काय आहे हे देवच सांगतो, देवालाच माहिती आहे. म्हणजे महाराजांची अक्षरं हा एक भाग आहे, त्यानंतर त्या अक्षरांचा अर्थ हा दुसरा भाग आहे, आणि त्या अर्थामध्ये असलेला गुह्य भाव हा तिसरा भाग आहे. माझ्यासारख्यांची उंची आतापर्यंत अक्षरं चालण्यातच आहे, त्यामुळे अर्थ आणि त्या पलीकडे असलेला गुह्य भाव तिथपर्यंत अजून पोचणं शक्य नाही आहे. देवाची कृपा होईल त्यावेळेस तिथपर्यंत निश्चितच आपण जाऊ शकू. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांनी सार्थ गाथेच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा अर्थ करत असताना प्रत्येक अभंगाचा भाव हा कळाला पाहिजे, किंवा हा अभंग लिहित असताना जगद्गुरु तुकोबाराय हे कोणत्या भूमिकेमध्ये होते हे ज्याला ताडता येईल तोच त्याचा अर्थ स्पष्ट करू शकेल. त्यावेळेस तुकोबाराय कोणत्या भूमिकेमध्ये आहेत हे ज्याला ताडता येईल तोच अर्थ स्पष्ट करू शकेल. आता त्या भूमिकेवरती जाण्यासाठी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण या स्थितीला जावं लागेल, आणि निश्चितच ती योग्यता, तो अधिकार माझा नाही. म्हणून जे काही सार्थ गाथे आहेत त्याचा आशय वाचून इथं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण मायबापाचं अंतःकरण करून ते शब्द गोड करून घ्यावेत. फोडोनी सांगडी बांधली माझाशी, पैल थडी कैशी पावे सहजी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भोपळीची सांगडी असते पोहण्याकरता, तरण्याकरता, परंतु ती जर फोडून ती कमरेला बांधली तर त्याने तुम्ही पहिल्या तीराला जाऊ शकत नाही आहे. फुटकी सांगडी तुका म्हणे नपवे थडी. आणि याच आशयाचं दुसरीकडे आलेलं प्रमाणे
तरुण जाण्याकरता जसे कोणाचं तरी सहाय्य घेतलं की आपण त्या पहिलं तीराला जाऊ शकतो, पण ती जर असलेली सांगडी ती जर फोडून कमरेला बांधली तर ती निश्चितच आपल्याला पहिलं तीराला पोचू शकणार नाही. आपला घात आपणची करी आणि का सांगता नायके तरी. अशा प्रकारची भावना भूमिका असणारे हे आपला घात आपणच करून घेतात आणि अनेकांनी त्यांना काही सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत. वास्तविक पाहता आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे त्यावेळेस कोणाचं तरी सहाय्य, कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. तो का म्हणे जया गावा जाणे जया, पुसोन या तया वाटचाली. आणि अशा वेळेस जर तो ऐकत नसेल तर त्यांनी आपलाच घात केला असा त्याचा अर्थ होतो. आणि असं आहे, 100 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबाराने असं म्हटलेलं आहे, शिकविले हित न ऐके जो कानी, त्यामागे भल्याने जाऊ नये. नये त्याची करी श्रेष्ठाची या मना, आणि मूर्ख एक जाना तुझी खरा. त्याला सांगणारे सांगतायत पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल आणि का सांगता नायके तरी, त्यांनी काय होईल, आपला घात आपणची करी. त्यांनी आपला घात केला असा त्याचा अर्थ होतो. भुके भेने विष घेऊ पाहे, आता आपलाची घात करू पाहे. भूक लागलेली आहे आणि भूक लागलेली असताना अन्नाच्या शोधामध्ये तो या अन्न समोर आहे, पण अन्न म्हणून त्यांनी विष घेतलं तर त्यांनी आपला घात केला असाच त्याचा अर्थ होतो. तो का म्हणे एक चालतील पुढे, तयाशी वाकुडे जाता ठके. जे पुढे गेलेले आहेत, जे महापुरुष पुढे गेलेले आहेत आणि आपल्याला वाट दाखवलेली आहे त्यांनी, आणि त्यांच्या वाटेवरती न जाता तयाशी वाकुडे, त्यांनी सांगितलेली वाट सोडून वाकड्या वाटेने जर गेला तर जाता तो ठके, तो ठकला असा त्याचा अर्थ होतो. असं आहे, महाभारताने असं म्हटलेलं आहे की म्हणून तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नयको ऋषिर्यश मत प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनोयेन गतस्स पंतः. माणसाच्या 3 भूमिका असतात. पहिल्यांदा तो आपल्या तर्काने विचार करत असतो. लहान मूल जरी असेल, अत्यंत जवळचा जरी पाहुणा असेल, आईच्या कुशीवर बसला असेल, तर त्या पाहुण्याने त्याला हात घेण्याकरता हात पुढं केलं तर ते पहिल्यांदा त्याला निरखून पाहतं, कोण आहे हे नेमकं. आतापर्यंत ही व्यक्ती घरात नव्हती म्हणे त्यांनी तो तर्क वापरला त्याचा. तसं माणसं मार्गाने जात असताना, आपल्या देहाकडे जात असताना पहिल्या तर्काने विचार करतात. पण महाभारत असं म्हणतात की तर्काला प्रतिष्ठा नाही, म्हणजे मान्यता नाही आहे. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराव. तर्काने प्रश्नाची उत्तरं मिळतात पण तर्काने समाधान मिळत नसतं. श्रुतयो विभिन्ना, श्रुतीच्या मागे जावं तर श्रुतीमध्ये यावेळेस एक सांगितलं जातं, दुसऱ्या वेळेस वेगळं सांगितलं जातं. हे जे वेगवेगळं सांगणं आहे त्याचं तात्पर्य काढणं कठीण असतं, म्हणून श्रुतीच्या मागेही जाणं सोपं नाही. नयको ऋषी हे यश मत प्रमाणम. एखाद्या पंडित ऋषीच्या मागे जावं तर कधीही 2 ऋषीमधलं वाक्याचं एक मत कधी होत नाही. एक ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे, श्वानवत गुरगुरा येते. 2 ऋषी जर समोर 2 विचारवंत जर समोर आले तर ते एक तात्पर्य करण्यापेक्षा ते श्वानवत गुरगुरा येते. त्यांचं तात्पर्य काढणं सोपं नाही. मग अशा वेळेस काय करावं, महाजनोयेन गतस्स पंतः. तुकोबाराय म्हणतात, एक तुका म्हणे एक चालतील पुढे. असे जे पुढे गेलेले आहेत त्यांच्या मागे जावं, आणि न ऐकलं तर काय होईल, तयाशी वाकुडे जाता ठके. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाडाम्हा. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणवनी. तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळो. उपकारासाठी केले हे उपाय. या आमचं येणं हे तर खरं उपकारासाठीच आहे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवाशी आलो याचे कारण असे. उपकारासाठी केले हे उपाय. आम्ही जे केलेलं आहे ते या जगावरच्या उपकारासाठी केलेलं आहे. का केलेलं आहे, कारण बुडता हे जन न देखवे डोळा. हे जन
हा समाज बुडू लागलेला आहे. तर बुडणे हे क्रियापद कधीही पाण्याशी संबंधित येत असतं. चालणं म्हटलं की ते जमिनीशी संबंधित असतं, उडणं म्हटलं की ते आकाशाशी संबंधित असतं, बुडणं म्हटलं की हे पाण्याशी संबंधित असतं. मग हे कोणतं नेमकं पाणी? तर संत वाङ्मयामध्ये संसाराला वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. कुठं संत वाङ्मयामध्ये संसाराला सापाची उपमा दिलेली आहे, म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा. कुठे या संसाराला वृक्षाची उपमा दिलेली आहे, श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्वमूलम अधशाक म्हणून या संसाराला वृक्षाची उपमा दिलेली आहे. कुठे या संसाराला हत्तीची उपमा दिलेली आहे. वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा संसार कांद्यासारखा आहे असं म्हणायचे. फलकटतो संसार येते सार भगवंत. कुठे या संसाराला सागराची उपमा दिलेली आहे, संसार सिंधू हा दुस्तर. आणि कुठे या संसाराला नदीची उपमा दिलेली आहे, म्हणजे तो प्रवाह आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. आणि संसाररूपी नदीमध्ये बुडता जन, हे जन बुडायला लागलेलं आहे आणि ते आम्हाला पाहवत नाही, त्यांचा तो कळवळा येतो, म्हणून आम्ही हे सर्व उपाय करतो आहे. तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळी येईल कुळो. आम्ही हे सांगतोय, पण ज्यावेळेस तुम्हाला ह्याचा सुखदुःखाचे भोग होतील त्यावेळेस आमचं हे बोलणं तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचं हे भोग घेणं आम्ही पाहतोय. तुका म्हणे माझे देखतील डोळे. भोग हा माणसाच्या जीवनामध्ये कर्मानंतर प्राप्त होतो. केले कर्म झाले तेची भोग आले. माणूस जे जीवनामध्ये कर्म करतो ते त्याला भोगण्याकरता येत असतं. आणि भोगाचा नियम असा आहे की न भुक्तुंशी येते कर्म कल्प कोटी शतैरपी. केलेलं कर्म कितीही जरी जन्म झाले तरी ते कधी सांडता येत नाही आणि केलेलं कर्म चुकवता येत नाही. ज्याने जिथं जेव्हा जसं केलं आहे त्याला तेव्हा तिथं तसंच भोगावं लागतं. असं आहे ते कीर्तनामध्ये एक उदाहरण सांगत असतो. एक मनुष्य जात असताना त्याला भूक लागली. पाहिलं तर समोर आमराई होती, आमराईत आंब्याचं झाड होतं. आंबा खावा अशी इच्छा झाली, पण ज्या डोळ्यांनी आंबा खावा त्याला, तर ते डोळे त्या आंब्यापर्यंत जाऊ शकत नव्हते. म्हणून तो त्या डोळ्यांनी पाहिलेल्या आंब्यापर्यंत आपल्या पायाने गेला. बरं, जे पाय त्या आंब्यापर्यंत गेले ते पाय तो आंबा तोडू शकत नव्हते, तो तोडला त्याच्या हाताने. ज्या हाताने आंबा तोडला ते हात आंबा खाऊ शकत नव्हते, खाल्ला तोंडाने. आणि तेवढ्यामध्ये आमराईचा मालक तिथं आला. काही न पाहता त्याने त्याला मारलं आणि मारल्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. मग जर आंबा जर तोंडाने खाल्ला, मार जर गालाने खाल्ला, तर त्याच्या डोळ्यातून पाणी का आलं? पाणी येण्याचं कारण एकच होतं, कारण ह्या सर्व कर्माला सुरुवात त्या डोळ्यांनी केलेली होती. मग ज्यांनी केली त्यालाच ते भोगावं लागतं. युक्तिवाद असा आहे, एका हाताचं कर्म दुसऱ्या हाताला सुद्धा चुकवता येत नाही. रात्री जेवाय बसल्यानंतर आपण मिष्ठान्न खातो आणि खाल्ल्यानंतर हात धुतो. ज्यावेळेस हात धुण्याची वेळ येते त्यावेळेस आपण क्रियाकर्म अशी करत असतो की डाव्या हाताने तांब्या उचलतो, उजव्या हातावरती टाकतो, हात धुतो आणि बाहेर जातो, शतपावली करतो, हात पुसून आल्यानंतर बेडवरती झोपतो. झोपल्यानंतर जे अन्न खाल्लेलं आहे ते आपल्या पोटामध्ये पचन होतं आणि सकाळी उठल्यानंतर पहिली क्रिया आहे प्रातर्विधी. आणि प्रातर्विधी झाल्यानंतर पहिला हात दुसऱ्या हाताला म्हणतो, बेट्या की याच अन्नाकरता रात्री तू मला तुझ्या हातावर पाणी टाकायला लावलं होतं, आता वेळ तुझी आलेली आहे. त्यावेळेसची क्रिया उलटी होते. उजव्या हाताने तांब्या घेतो आणि डाव्या हातावरती पाणी टाकतो. कर्म चुकवता येत नाही, कर्माचा भोग चुकवता येत नाही. आणि असे ज्यावेळेस तुम्ही भोगत असाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला पाहिल, म्हणून आम्ही जो सांगतो त्या मार्गाने चला, असा तुकोबारांचा या शब्दाचा आशय आहे. आठवे देव तो कराव उपाव, एर तेची वाव खटपटा. होईबा जागा वावगा कागा शिनशील. जाणवेच्या भारे भवाचे डोही, बुडशी तो कै निघशिना. तुका म्हणे देवा पावसील भावे, जाणता ते ठावे ना काही नव्हे. आठवे देव तो करावा उपाव, एर तेची वाव खटपटा. जीवनामध्ये ज्या योगाने परमात्म्याचं चिंतन होईल, देवाचा आठव होईल, असं काहीतरी करावं, असे काहीतरी उपाव करावा. आठवे देव तो करावा उपाव. ज्या योगाने आपल्याला देवाचं स्मरण होईल. तुकोबारांनी उपदेश करत असताना आपल्या पत्नींना जिजाई साहेबांना असं म्हटलेलं आहे, देव पाहावया करी हो सायास, नदरी हे आस नाशिवंत. आपल्या जीवनामध्ये ज्या योगाने परमात्म्याचं चिंतन होईल, देवाचं चिंतन होईल, असं काहीतरी करावं. हे उपाय करत असताना
याच्यामध्ये आडवं येण्यासारखं काय काय आहे तर तुकोबाराय म्हणतात, एर तेजी वाव खटपटा. मग हे करत असताना, देव आठवत असताना पहिल्यांदा जे येईल त्याचा त्याग करा. एर तेजी वाव खटपटा. जे खटपट करत असतात माणसं जीवनामध्ये, इत भर पोट केवढा बोबाट तयाचा, म्हणजे पोट भरण्याकरता माणसं खटपट करत असतात, तर ते सर्व एर तेजी वाव, त्याचा त्याग करावा. काय संतवाङ्मयामध्ये 2 शब्द नेहमी येतात, सोडणे आणि सुटणे. ही तर तेजी म्हटले, टाका म्हटले म्हणजे सोडा. सोडणे आणि सुटणे. सोडणे शब्द हा जिथं जिथं येतो तिथं तिथं त्याग, त्याचा अर्थ त्याग होतो. आणि सुटणे हा शब्द जिथं जिथं आलेला आहे तिथं त्याचा अर्थ वैराग्य असा होतो. सोडणे म्हणजे इच्छापूर्वक, बलपूर्वक त्याचा त्याग करावा, त्याला म्हणतात सोडणे, त्याग. आणि वैराग्य म्हणजे आपोआप सुटणे. वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबाबा पाठामध्ये असं म्हणायचे की हे सुटणं म्हणजे वैराग्य आहे. फळली केळी उन्मळे हा त्यांचा कायम असलेला, रोज त्यांची ही ओवी यायचीच 2-3 दिवसातून. फळली केळी उन्मळे, सांगावं लागलं नाही, आपोआप. तैसे आत्मलाभे प्रबळे. आपोआप जे सुटतं त्याला वैराग्य असं म्हणतात. हे मजची स्तव झाले परी मिया नाही केले, ऐशे जेणे जाणतले तो सुटला. सुटला गा, हे सुटणे. एर तेजी वाव खटपटा, होय बा जागा, होय बा जागा, वावुगा कागा शिनशील. त्याग करायला पहिल्यांदा त्याग केला पाहिजे, कारण कोणत्याही साधनेमध्ये पहिल्यांदा त्याग सांगितलेला आहे. नसरे ती भक्ती विठोबाची पायी, उपरती नाही जय चित्ता. त्यागाशिवाय कोणतीही साधना साधक करू शकतच नाही. म्हणून देवाचं आठव करण्याकरता पहिल्यांदा त्याग करायला केला पाहिजे. नंतर जागं झालं पाहिजे. होय बा जागा, होय बा जागा, वावुगा का शिनशील. जागं झालं पाहिजे. आणि त्यानंतर महत्त्वाचं आहे, एकदा का देवाचं चिंतन करत असताना सर्वात मोठा प्रतिबंध येतो, तो कोणता असेल तर जाणीवेच्या भारे भवाचे डोही, बुडशी तो कै निघशीना. त्या मार्गाने जात असताना पहिल्यांदा सर्वात मोठा येणारा म्हणजे जाणीव. असं आहे, नवल अहंकाराची गोटी, विशेष नलगी अज्ञानापाटी, सज्ञानाची झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी. ही जाणीव म्हणजे आलेला थोडीशी अहंता, आणि ती अहंकार, ती अहंता माणसाला बुडवण्याकरता कारणीभूत होय. बुडशी तो कै निघशीना. ही अहंता, हा अहंकार माणसाला बुडवत असतो. म्हणून जाणीवेच्या भारे, ह्या जाणीवेच्या भारापासून दूर हो. म्हणजे जाणो जाता जाणीव घाली आडफाटा. ही आडपाठा घालणारी जाणीव आहे, हा भार आहे. गाथ्यामध्ये अन्य ठिकाणी या भाराचं वर्णन करत असताना मनुष्य आपल्या जीवनामध्ये भार कोणते कोणते घेत असतो. तो कोवाराय म्हणतात, काम क्रोध सो संसार ओ सिर भार चलावे. इथं आणखीन एक भार सांगितलेला आहे. असं आहे, प्रत्येकाच्या डोक्यावरती हा भार आहे, परंतु त्या भाराची जाणीव आपल्याला नसते. तुकोबाराय म्हणतात, बहुभार पडियेला शिरी, मी हे माझे मजवरी. मनुष्य जे भाराने पीडित असतो तो म्हणजे आपल्या डोक्यावर असलेला मी माझेपणाचा भार. तो दिसत नाही, पण त्यामुळेच आपल्या डोक्यावरती त्याचं ओझ आहे. कुरेकर बाबा पाठामध्ये एक दृष्टांत सांगतात की क्या हो, शिगडी रोज म्हशी चारायला जायचा, आणि म्हशी चारायला जात असताना त्याची एक हौस अशी होती की तो म्हशीवरती बसायचा आणि म्हस चारायला जायचा. आणि दिवसभर म्हशी चरून आल्यानंतर पुन्हा घराकडे म्हशी निघाले की पुन्हा म्हशीवरती बसायचा आणि घराकडे यायचा. एक दिवस घरच्या मालकीने सांगितलं की अहो, घरामध्ये आज शेळी व्यालेली आहे, त्याच्याकरता थोडंसं गवत वगैरे घेऊन या. मग म्हशी चरत होत्या तोपर्यंत तो गेला आणि शेळी करता म्हणून एक मोठा गवताचा भारा तयार केला. घरी बाहेर निघण्याची वेळ आली त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण घरी निघालोय खरं, म्हशीवरती बसून जाणार असतो, पण अडचण अशी झालेली आहे की आज आपण एकटेच नाही, त्या गवताचा भारासुद्धा आहे, ओझंसुद्धा आहे. बरं, असं जर ओझं त्या म्हशीवरती टाकावं, एकतर म्हस अंगाने जाड असते, बरं दिवसभर चालल्यामुळे पुन्हा जड होते. जसा माणूस जेवल्यानंतर सुस्तावतो, म्हणजे त्याला झोप येते. म्हणजे आळंदीत तर ते म्हणजे जणू काय एक प्रकारचं लायसनच आहे. म्हणजे सांगाया असं आहे, एकदा लायसन मिळालं की तुम्ही कुठेही जाऊ शकता, कुठेही फिरू शकता गाडीवरती. तसं आळंदीमध्ये एकदा विद्यार्थी गेला, इथून बाहेर पडला की तो कुठेही जाऊ द्या,
ते दुपारचे झोपलंय का, हे कुठले आहेत, ह्या आळंदीचे आहे. हां मग झोपू दे, कारण ते त्यांना लायसनच मिळालेलं आहे. तर तसं अंगाने जाड असते, पुन्हा खाल्ल्यामुळे जड होते. बरं त्याच्यावरती पुन्हा आपण बसतो, म्हणजे ओझं डबल झालं त्याला. आणि त्याच्यावर पुन्हा गवताचं जर ओझं ठेवावं तर पुन्हा टिबल ओझं होईल. तिचे काय जीव आहे का नाही म्हशीचा. म्हणून त्यांनी काय केलं, तो म्हशीवरती बसला आणि गवताचं ओझं आपल्या डोक्यावरती घेतलं. तो म्हणलं आता जमलं, आता या गवताच्या भाराचं ओझं म्हशीवरती नाही का आहे. तो नाही म्हटला तरी आहेच. तसं माणसं सहज म्हणत असतात, पुरीचं लग्न झालं की आता डोक्यावरला भार कमी झाला, बावळ्या पोरगी होती आता जावई आलाय, कालांतराने नातू येणार आहे आणि हे ओझं वाढतच राहणार आहे. हे न दिसणारं मी माझेपणाचं ओझं आहे. आणि हा अहंकार म्हणजे ही जाणीव या परमार्थामध्ये बाधक आहे. म्हणून जाणीवीच्या भारे भवाचे डोही बुडशी तो काही निघशीस ना. एकदा त्या जाणीवेमध्ये गेला की एकदा बुडाला की तो वरी निघू शकणार नाही. तो का म्हणे देवा पावशील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे. देवाला एका भावानेच प्राप्त करता येतं. भाव हा असं आहे, न काष्टी विद्यते देव न पाशाने न मृण्मये, भावही विद्यते देव तस्मात भावही कारणम. म्हणून देवाला आठव करायचं असेल तर भाव महत्त्वाचा आहे. जाणता ते ठावे काही नव्हे. भाव नसेल देवाला हा कळत असतो. गोकुळामधला प्रसंग आहे. देव ज्यावेळेस त्या यमुनेच्या डोहामध्ये बुडाले, चेंडूवा सवे उडी घातली अनंते. देवाने चेंडू पडाल्याबरोबर उडी घातली, कारण त्याला लीला करायची होती, कालियामर्दन करायचं होतं. आणि तिथं गेलेले असताना देवाने उडी मारल्याबरोबर गोपाळ रडत येते घरा. सगळे धावत आले आणि लोकी त्यांचा देखिला कोल्हाळ. आणि सर्व ते पाहिल्याबरोबर सर्व गोकुळच धावत पुन्हा यमुनेच्या डोहाकडे निघाले. आणि त्याच्यासोबत देवाची आई यशोदा मैयासुद्धा निघाली. पण तिथं गेल्यानंतर काय प्रसंग झाला तो तुकोबाराने चित्रित केलेला आहे. तीर देखून या यमुनेचे जळ काठीचं कोल्हाळ करिता ती कैवाड नव्हे घालावया उडी आपणाशी उडी भय मागे. मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेची घाली धाकी अंग. अंग राखून या माय खेद करी अंतरी हरी जाणवले. पुढं महत्वाचं आहे, जाणवले मग देव दिली बुडी आणि तुका म्हणे कुडी भावना आहे. पुढं असं सांगितलेलं आहे, भावनेच्या मुळे अंतराला देव. भावना बदलली म्हणून देव दूर गेला. तुकोबाराय म्हणतात, आठवे देव तो करावा उपाव. भावना वाढवा. तुका म्हणजे देवा पावशील भावे, जाणता ते ठावे काही नव्हे. माझ्या मुका वाटा नाही हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. फुकाचा विभाग पतन दुःखाशी, दोहीमुळे त्याशी तेची साधे. नायकावी निंदा स्तुती माझ्या काने, सादर्या मने होऊन या. तुका म्हणे देव असाध्य यामुळे, आशा मोह जाळी गुंतलिया. तुकोबाराय म्हणतात, माझ्या मुखा वाटा नये वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. मी बोलावं आणि तुमच्या जीवनामध्ये हे संतती प्राप्त होईल, द्रव्य प्राप्त होईल, असं कधीही माझ्या मुखावाटा बोलू नये. माझ्या मुखावाटा नये वचन, असे वचनच माझ्या मुखाला येऊ नये. व्हावे संतान द्रव्य कोणा. कारण आपण जर आपल्या वाणीचा वेच केला तर त्या वेचाने आपला पुण्यक्षय होतो. दिली चाले वाचा आणि क्षय मागिला तपाचा. कारण आपल्या बोलण्याने पुढच्याचं काहीतरी घडावं याकरता पुण्य लागतं. महाराजांनीच एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे, बोलितो ते आता पाळावे वचन, ऐशे पुण्य कोण माझे काठी. मी बोलावं आणि तुम्ही तसं पाळावं किंवा तसं वागावं असं पुण्य माझ्याजवळ नाही. याचा अर्थ असा आहे की आपण बोलल्यानंतर समोरच्याचं जर काही घडत असेल तर त्याने आपला पुण्यक्षय होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, असं आम्हाला नको आहे. माझ्या मुखा वाटा नये हे वचन, असं वचनच येऊ नये. व्हावे संतान द्रव्य कोणा. का? कारण या दोन गोष्टीमुळे काय होतं, फुकाचा विभाग पतन दुःखाशी, दोहीमुळे त्याची तेशी साधे. फुकाचा विभाग म्हणजे संतती यांनी फुकाचा विभाग पदरामध्ये पडतो आणि संपत्तीने दुःख आपल्या पदरात पडतं. म्हणून दोहीमुळे त्याची तेजी साधे. या दोन्ही गोष्टीमुळे माणसाच्या जीवनामध्ये पतन आणि दुःख ह्या गोष्टी घडत असतात. वास्तविक पाहता पतनात त्रायती इति पुत्र, हा जो पतन होण्यापासून टाळतो त्याला पुत्र असं म्हणतात.
परंतु त्या संततीचा मोह किंवा संतती जर प्रतिकूल निर्माण झाली किंवा आपल्या ह्याच्याप्रमाणे वागणारी नसेल तर ती पतनालाच कारण आहे. श्रीमद भागवतामध्ये ते धुंदुकारीच्या कथेमध्ये असंच म्हटलेलं आहे, संतती जर योग्य नसेल तर माणसाच्या जीवनामध्ये पतनच कारणीभूत असल्यामुळे फुकाचा विभाग पतन दुःखाशी, आणि द्रव्यामुळे तर दुःखच पदरामध्ये पडतं. कारण असं आहे की धन माणसाच्या जीवनामध्ये दुःख देण्याकरता काय, नाशे दुःखम वे दुःखम धिघार्तान क्लेशकारिणः. धन हे माणसाला दुःख देण्याकरताच कारणीभूत ठरत असतं. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणं, म्हणून त्याला अशाश्वत अशा प्रकारचं भाग्य म्हटलेलं आहे. दुःख देण्याकरता धन कारणीभूत असतं आणि धन कधी स्थिर नसतं. धन हे चंचल असतं, कधी आपल्याला सोडून जाईल ते सांगता येत नाही. काही जुनी कीर्तनकार एक रूपक सांगायचे. रूपक असं आहे, राजा होता, रूपक आहे, राजा होता, त्याला 3 स्त्रिया होत्या. 2 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. पहिला राजा स्वर्गवासी झाल्यानंतर प्रधानजी पहिल्या स्त्रीकडे गेला आणि पहिल्या स्त्रीला सांगितलं की राणीसाहेब, राजा स्वर्गवासी झालेला आहे, आता तुम्ही काय करणार. त्यांनी पहिल्या स्त्रीने दिलेलं उत्तर, राजा गेला, आता मी हे सर्व कोण पाहायचं, हे संसार प्रपंच हे एवढं मोठं, इथंच थांबणार आहे. प्रधानजी दुसऱ्या स्त्रीजवळ गेला आणि त्यांना विचारलं की राणीसाहेब, तुम्ही राजांच्या आवडत्या होत्या, आता राजा गेला, तुम्ही काय करणार आहे. त्यानं सांगितलं राजा गेला, म्हणली हो, आता तो गेला, मी दुसरा करणार आहे, त्याच्या जाग्यावर दुसरा करणार आहे. प्रधानजी तिसऱ्या पत्नीजवळ गेला, त्याला विचारलं की राणीसाहेब, तुम्ही राजाच्या आवडत्या नव्हत्या, राजा गेलेला आहे, आता तुम्ही काय करणार आहे. तिनं दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं होतं. ती म्हणाली, राजा गेला, जरी मी त्यांची आवडती नव्हती तर त्यांच्या नावाचं कुंकू लिहित होते, मंगळसूत्र लिहित होते, त्यामुळे जिथं राजा गेलेला आहे मी तिथं जाणार, त्यांच्यासोबत सती जाणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा भाग होत असतो. 3 जण आपल्या जीवनामध्ये असतात. पहिल्या पत्नीने सांगितलं की राजा गेल्यानंतर मी इथंच थांबणार आहे, म्हणजे हा सर्व प्रपंच, घर दार बंगला गाडी पैसा अडका जमीन जुमला, आपण गेल्यानंतर हे एक तुसभर सुद्धा कमी होत नाही. गेल्यानंतर एखाद्याची जमीन कमी झाली असं होत नाही. लोक अभिमान घेतात, गेल्यानंतर सांगत असतात की महाराज त्या खांबापासून तर त्या बांधापर्यंत हे सर्व कोणाचं आहे, माझे माझे असं म्हणत असतात. पण ज्या जमिनीला आपण माझे असं म्हणत असतो, त्या जमिनीला आपण कधीतरी विचारलं तर ती बोलते का की हा मालक माझा आहे. असं कधीच घडत नाही आहे. म्हणून हे प्रपंच हा इथंच राहत असतो. दुसरीनं सांगितलं की राजा गेला की मी दुसरा करणार आहे, ते म्हणजे आपण कमवलेलं धन. जोपर्यंत आपण कमवतो तोपर्यंत आपल्या हातात असतं, आणि ज्या दिवशी आपण जातो ना त्यावेळेस ते आपला हात सोडतं, दुसऱ्याचा हात धरतं आणि निघून जातं. तिसरीनं सांगितलं की राजा गेला की जरी मी आवडत नसले तरी मी राजासोबत जाणार आहे, ते म्हणजे आपण केलेलं सत्कर्म. सत्कर्म करायला कुणालाच आवडत नाही, कोणाला आवडत नाही, म्हणजे तरीसुद्धा ते करावं, कारण शेवटी फक्त तेच सोबत येणार आहे. तुका म्हणे एका मरणेची उरे आणि उत्तमाची उरे, मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे धन आहे ते दुःखाला कारणीभूत असल्यामुळे दोहीमुळे त्याची साधे नायकावे निंदा स्तुती माझ्या काने सादर्या मने होऊन या. अगदी दुसऱ्याची निंदा म्हटलं की माणसं टक लावून ऐकत असतात. स्तुती आणि निंदा या बाबतीमध्ये असं आहे की स्तुती ही माणसाला, स्तुती पराविया मुखे रुचिकर, दुसऱ्याने केलेली स्तुती आवडते, आणि दुसऱ्याची केलेली निंदा ही माणसालाही खूप आवडत असते. आणि असं म्हटलेलं आहे, पुढीलांचे मना आणि गुणदोष पूज्य आपणास व्हावया. त्याला असं वाटतं की आपण त्याची काहीतरी निंदा केली ना, त्याला असं समोरच्याला असं वाटेल काय हुशार आहे हो, तो त्याच्यासारखा नाही आहे. पण असं माझं मन होऊ नये, ना ऐकावी निंदा स्तुती माझ्या मने सादर या मने होऊन या, मने सादर होऊन या, अनेकांची स्तुती अनेकांची निंदा स्तुती न ऐको. तुका म्हणे देव असाध्य यामुळे आशा मोह जाळी गुंतलिया. अशा करण्याने तुकोबाराय म्हणतात देव असाध्य होतो, म्हणजे देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. हे मनुष्य त्यामुळे आशा आणि मोहाच्या जाळ्यामध्ये गुंतत असतो. कारण आशा ही माणसाच्या जीवनामध्ये, तुकोबाराय म्हणतात आशा ही समूळक म्हणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तिने. आशा
हे माणसाला बंधनाकरता कारणीभूत असते. बुद्धी स्थिर राहो निधी नारायण आशाबद्ध जन लोभिकांची, असं आहे. त्याच्यामुळे देव त्यांच्यापासून दूर जात असतो. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे देव असाध्य, यामुळे या सर्व घटनांमुळे देव दूर जात असतो, म्हणून यांच्यामध्ये गुंतू नये, असं तुकोबारायांचं मनोगत आहे. चित्त ग्वाही ते लौकिकाचे काही, स्वहित ते ठाई आपण आपे, मनाशी विचार तोची साच भाव, व्यापक हा देव अंतर्बाही, शुद्ध भावा नलगे सुचावा परिहार, उमटे साचार अनिके ठाई, भोगित्याशी काज अंतरीचे गोड, बाहेरल्या चाड नाही रंगे, तुका म्हणे भाव शुद्ध हे कारण, भाट नारायण होईल त्याचा. चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काही. आपलं चित्त जर अनुकूल असेल किंवा चित्त जर त्या साधना करता अगदी ज्याला साक्षीभूत म्हणतात सहयोगी असेल, तर मग बाकीच्यांचं ऐकण्याची किंवा लौकिकामध्ये पडण्याची गरज नाही. स्वहित ते ठाई आपण आपे, कारण अशा चित्ताच्या मुळेच माणसाचं स्वहित होतं, असं आहे. गती अधोगतीच्या अभंगामध्ये तुकोबाराने असं म्हटलेलं आहे, साधन तयाशीच साधरे, असं आहे. साधन तो तयाशीच घडे रे, ज्याची बुद्धी आपल्या ताब्यात आहे. हां, त्याची अगोदरचं साधन तयाशीच साधे रे, ज्याची स्वाधीन बुद्धी, पराधीना हाती घात रे, थोर जाणं संबंधी. ज्याची बुद्धी स्वाधीन असते त्याला साधन घडतं. दुसऱ्याच्या, आणि आपण कृपेचं वर्णन करत असताना एक ईश्वर कृपा, एक गुरुकृपा, शास्त्रकृपा, आणि पुढे अंतःकरण कृपा. हे अंतःकरण कृपा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ह्या बाकी कृपा फुलच आहेत, असं म्हटलेलं आहे. बाकी कृपांमध्ये काही अर्थ नाही. सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे अंतःकरण कृपा. आणि एकदा का ती असेल, तुकोबाराय म्हणतात, चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काही. एकदा का ते चित्त अनुकूल झालं किंवा कृपा करणारं झालं, मग अनेकाचे काही, लौकिकाचे काही. लौकिकामध्ये पडण्याला काही अर्थ नाही. काय म्हणतात याचा विचार करण्याचं गरज नाही. स्वहित ते ठाई आपण आपे, आपलं त्याच्यामध्ये स्वहित होतं. काय स्वहिताच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे आहे की जीवाला आपलं हित कशामध्ये, पहिल्यांदा हित कळत नाही, असं म्हटलेलं आहे. आपुले आपण न करू कळू हित, आपल्याला आपलं हित कळत नाही, किंवा हित तो काही दिशेची ना, हित आपलं आपल्याला कळत नाही. कारण असं आहे, माणसाला जर आपलं हित कळलं असतं, ऐका, म्हणजे गाथ्यानेच गाथा सोडायचं झालं, माणसाला जर आपलं हित कळालं असतं तर त्यांनी कधी पापच केलं नसतं. ज्या अर्थी मनुष्य पाप करतोय त्या अर्थी त्याला त्याचं हित कळालं नाही, कारण हिताचा आणि पापाचा जवळचा संबंध आहे. जरी पाप असेल तर हित होत नाही. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. पाप असेल तर हित होत नाही, आणि ज्याला हित करावंसं वाटतं तो कधी पाप करत नाही. म्हणजे मनुष्याला आपलं हित कशात आहे ते पहिलं कळत नाही. आणि जर अंतःकरण त्याला अनुकूल झालं असेल हितासाठी, तर मग अनेकाचे काय, लौकिकाचे काय, दुसऱ्याची गरजच नाही. स्वहित ते ठाई आपण आपे, मनाशी विचार तोची साच भाव, व्यापक हा देव अंतर्बाही. हा परमात्मा व्यापक आहे, अंतर्बाही आहे. हा खरा भाव, साच भाव, तो मनाशी विचार, म्हणजे असा भाव अंतःकरणात धारण केला पाहिजे की हा परमात्मा व्यापक आहे. आणि खऱ्या भावाचं स्वरूप सांगत असताना, शुद्ध भाव कोणता, खरा भाव कोणता हे सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव देक आहे. सर्व ठिकाणी परमात्म दर्शन होणं हाच खरा भाव आहे. सर्वा घटी राम भाव शुद्ध, हरिपाठ. किंवा जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव, ऐसा मनी वसु द्यावा भावगा. खरा भाव कोणता आहे की सर्व ठिकाणी परमात्मा आहे. परमात्मा व्यापक हा देव अंतर्बाही, सर्व ठिकाणी परमात्मा व्यापक आहे, असा साच खरा भाव.
अंतःकरणामध्ये विचारा म्हणजे तो धारण करावा. शुद्ध भावा नलगे सुचावा परिहार, उमटे साचार अनिके ठाई. ज्याच्या अंतःकरणामध्ये हा शुद्ध भाव आहे त्याला परिहार किंवा काही बोलण्याची गरज नाही, असा भावाचा परिणाम आपोआप होत होतो. तो का म्हणे भाव आणि जवळी धरोणी आणि देव, संत चरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. भाव धरितया तारील पाशान. भाव हा परिणाम करत असतो, त्याला त्याच्याकरता परिहार देण्याची कारण नाही. शुद्ध भावानं लगे सुचावा परिहार, उमटे साचार अनिके ठाई. भोगी त्याशी काज अंतरीचे गोड, बाहेरल्या चाड नाही रंगे. जो एखाद्या गोष्टीचा उपभोग घेणार आहे त्याला त्याची गोडी कळत असते. असे पाहे सांगे आणि जेवी, अंतर महदंतर तेवी. पाहणार, अन्न पाहणारा हा एक जण आहे, अन्नाबद्दल सांगणारा हा दुसरा आहे, आणि त्याची चव चाखणारा हा तिसरा आहे. पाहे सांगे आणि जेवी, अंतर महद अंतर तेवी. आणि त्याची जी गोडी आहे ती त्यालाच, अंतरीचे गोड ते त्यालाच कळत असतं. बाहेरल्या चाड नाही रंगे. बाहेरल्या गोष्टीवरून हे गोष्ट लक्षात येत नाही. चाड म्हणजे त्याची इच्छा किंवा त्याचा रंग लक्षात येऊ शकत नाही. म्हणजे त्याच्याकरता त्याचा उपभोग घेतला पाहिजे. म्हणजे असं आहे मिष्टान्नाचा योग भुके. भूक लागलेली आहे आणि त्यावेळेस समोर मिष्टान्न आलेलं आहे, म्हणता चुके पुरेसे. त्याला जर तो बाहेर नको म्हणत असेल तर नको म्हणता चुके पुरेसे. तसं आपल्या जीवनामध्ये हा परमात्म्याचा आनंद किंवा परमार्थ पथावला आनंद, त्या साधनांचा भोग घेतल्यानंतर त्याची खरी गोडी कळून येत असते. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, कारण त्यांनी त्याचा भोग घेतलेला आहे किंवा ते साधन त्यांनी अवलंबलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे शुद्ध भाव हे कारण, भाट नारायण होईल त्याचा. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये असा शुद्ध भाव आहे, असा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये प्राप्त झालेला आहे, परमात्मा त्याचा भाट होतो, म्हणजे त्याचा स्तुतीपाठक होतो. त्याची स्तुती किंवा त्याची कीर्ती हे सांगण्याची गरज नाही, ती आपोआप कीर्ती पसरत असते. कीर्तिमुख त्याचे नारायण. भगवान परमात्मा कीर्तिमुख होऊन त्याची कीर्ती पसरवत असतो. माझ्या मनामध्ये हे प्रमाण सांगत असताना असा भाव येतो की जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या चरित्रामध्ये किती ठिकाणी कीर्तन करत असतील हो. म्हणजे चरित्रामध्ये जास्तीत जास्त कीर्तनं तुकोबारांची लोहगावला झालेली आहेत आणि देहूला. चरित्रामध्ये लोहगाव, देहू, जास्त इकडं पुणे असेल किंवा पलीकडे सुदुंबरे, नवलाखुंबरे या भागामध्ये तुकोबारांनी कीर्तन केली असतील. म्हणजे तुकोबाराय फार फिरले नाहीत, पण त्यांची कीर्ती मात्र चहूबाजूने फिरलेली आहे. म्हणजे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा म्हटल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे त्यांची कीर्ती सर्व बाजूला फिरलेली आहे. तुकोबाराय कुठं फिरले नाहीत, पण कीर्ती मात्र सर्वकडे फिरलेली आहे. आमची महाराज मंडळी सर्वीकडे फिरतात, पण कीर्ती कुठंच जात नाही. म्हणजे सकाळी मुंबईचं कीर्तन, दुपारी पुण्याचं कीर्तन, संध्याकाळी पुन्हा आणखीन नगरला आहेच, दुसऱ्या दिवशी सकाळचा काला आहेच, आणखीन नाशिक भागामध्ये आहेच. सर्वीकडे सारखं भोऱ्यासारखं फिरत असतात, पण कीर्ती मात्र जाग्यावर स्थिर असते. पण या ठिकाणी कीर्ती मात्र तुकोबारांसारख्यांची सर्वीकडे फिरते, कारण भाट नारायण होईल त्यांचा. चला पुढे. नव्हती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल, काही न धरावे खंती हित होईल धरा चित्ती. खोटी हे अहंता वाट टाकिले सांगता, ज्याचे तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. नव्हती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल. हे जे बोल आहेत, मी जे अक्षर आहेत, हे माझी नाहीत, अवघे करीतो विठ्ठल. साळुंकी मंजळ बोली तसे वाणी शिकविता धनी वेगळाची. मी फक्त एक मापाऱ्यासारखं आहे, हे माझे बोल नाहीत, ते सर्व बोलणारा देवच आहे, विठ्ठलच आहे. नव्हती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल, काही न धरावी खंती हित होईल धरा चित्ती. पण हे बोल जरी देव बोलत असला तरी ते महत्त्वाचे आहेत, याच्यामध्ये सर्वांचं हित आहे. म्हणून हित होईल धरा चित्ती, ते चित्तामध्ये धारण करा. त्याबद्दल तुम्ही खंती न बाळगता, खंत न बाळगता ते बोल, ते माझे शब्द आहेत, ते तुम्ही अंतःकरणामध्ये धारण करा. किंवा त्या दिलेल्या वचनाप्रमाणे वागलं तर आपलं निश्चितच त्याच्यामध्ये हित होईल धरा चित्ती. खोटी हे अहंता वाट टाकिली सांगता.
जर ह्या शब्दांवरती विश्वास न ठेवता अंतकरणामध्ये अहमपणा किंवा आम्ही कोणतरी आहोत असं समजून ती खोटी अहंता धारण केली आणि ही वाट जर टाकली तर त्याच्यामध्ये हित नाही. मी मगाशी प्रमाण सांगून गेलो. असं आहे, पहिल्यांदा माणसाला आपली मार्ग कळत नाही. वाटेच्या बाबतीमध्ये असं आहे की वाट निर्माण करणारा एक आहे, वाट दाखवणारा एक आहे, वाटेवरती घेऊन जाणारा एक आहे आणि वाट लावणारा एक आहे. वाट निर्माण करणारा वेद आहे. सर्व वाटा या वेद निर्मित आहेत. वाट दाखवणारा देव आहे. तरी झडझोडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे. वाट दाखवणारा देव आहे. वाटेवरती घेऊन जाणारे संत आहेत. स्वल्प वाटे चला जाऊ तो का म्हणे तुम्ही चला याची वाटे. आणि वाट लावणारा समाज असतो. हा समाज म्हणजे तेजोनी या जन भक्ती करा. परमार्थ मार्गातल्या समाजाला किंवा साधकाला सर्वात मोठी जर काय असेल तर लोक काय म्हणतील किंवा लोक काय ह्याचा विचार जर केला तर तो साधक पुढे जाऊ शकत नाही. लोक तैसा ओक धरता धरवेना. लोकाच्या तोंडाला हात लावसाय म्हणजे ओक जैसा धरता धरवेना तैसा लोकाचा ओक धरता धरवेना. म्हणजे ओकारी जशी किती प्रयत्न केला तर माणूस दाबू शकत नाही. ती जशी बाहेर पडते आणि तशी लोकाच्या तोंडातून काय बाहेर पडेल हे सांगता येत नाही. म्हणून त्या वाटेवरती न जाता काय करा, आम्ही जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेने चाला. अहंता खोटीमध्ये धारण करून त्या वाटेपासून दूर न जाता आम्ही जी वाट सांगितलेली आहे त्या वाटेने जा. खोटी हे अहंता वाट टाकेली सांगता. आम्ही जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेने जा. ज्याची तोची जाणे मी मापाडे तुका म्हणे. आम्ही फक्त निरूपे आहोत. आम्ही फक्त माप देणारे आहोत. जसं माप गोणीतून काढायचं आणि पिशवीमध्ये टाकायचं तसं हे परमात्म्याचं सर्व हे जे आहे ते फक्त देणार आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. आम्हा कथा आवश्यक एर संपादू लौकिक. किंवा तुकोबारा एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आम्ही फक्त निरोप सांगणार आहे. आम्हा कथा आवश्यक किंवा निरोप सांगता न धरी भय न करी चिंता असो ज्याचे त्याचे माथा आपण करावीत हे कथा. आम्ही फक्त ते करणारे आहोत. आम्ही देवाचे मापाडी आहोत. ज्यांनी फक्त हे धारण करा ह्याच्यामध्ये तुमचं हित आहे. ज्याची तोची जाणे मी मापाडी तुका म्हणे. ह्याच्यामध्ये काय आहे हे तोच जाणत असतो. ज्याचे तोची जाणे. मी सुरुवातीला सांगून गेलो तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ गुह्य भाव तोची जाणे. ह्याच्यातला जो भाव आहे तो देवच ओळखतो. मी फक्त मापाडी आहे. वासनेच्या मुखे आदोळणी भीते निर्वहा पुरते कारण ते. या नावांतरा आला नारायण चित्त समाधान खून त्याची. सर्व काळ हाची करणे विचार विवेकी सादर आत्मत्वाचे. तुका म्हणे जो जो भजनाशी वळे अंगे तो तो कळे सन्निधता. वासनेच्या मुखे आदोळणी भीते निर्वहा पुरते कारण ते. असं आहे, जगण्याकरता माणसाला फार काय लागतंच असं नाही. पण ज्या ज्या विषयांचा किंवा ज्या ज्या इंद्रियांचा जो जो विषय आहे अर्थात ती त्याची एक प्रकारची वासना आहे. वैकुंठवासी गुरुवर्य घुलेबाबा हा विषय नेहमी सांगायचे की बुवा प्रत्येक इंद्रियांचा जो विषय आहे तो त्याला दिलाच पाहिजे. रसविषय ज्या इंद्रियाचा आहे तो त्याला दिलाच पाहिजे. नाही दिला तर ती इंद्रिय मरून जातील बुवा असं म्हणायचे बाबा. मग ती त्याची मिळवण्याची ती वासना आहे. मग ती त्याच्या तोंडात दिलं, त्या इंद्रियाच्या तोंडात दिलं की त्याच्यापेक्षा फारसं काही करावं लागत नाही. आणि अशा वृत्तीमध्ये राहून म्हणजे त्याचं त्या विषय त्याला देणं. वासनेच्या मुखे आदोळणी भीते निर्वाहा पुरते कारण ते. यानंतर फक्त निर्वाह करण्याकरता निर्वाह समोर ठेवून त्याला तो विषय देणं हे महत्त्वाचं आहे. की कारण असं करण्यामध्ये समाधान आहे. काय तुकोबाराने असं म्हटलेलं आहे की फार थोडे काही करोनी पातळ त्याचमध्ये काळ कडे लावू आहे माझे त्याची सारवणी सुधुरी भार तुझवरी निधी माता. म्हणजे आपल्या खाण्यापिण्याचा पोट भरण्याचा भार देवावरती देवावा एवढे आपण किंवा म्हणजे कर्तव्य शून्य आहोत का. तुकोबाराय आपल्या पत्नीला सांगत असताना नको चिंता करू वस्त्राया पोटाची. त्याची चिंता करण्याची काय गरज आहे.
असं आहे. आज ज्यांनी चोच दिली त्यांनी दानासुद्धा दिलेला आहे. मग तो बरोबर त्याची व्यवस्था करत असतो. त्याच्याकरता वेगळा खटाटोप करण्याची गरज नाही. निर्वाह झाला की दुसरं काही करण्याची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात, वासनेच्या मुखे आदोळणी भीते, निर्वाहापुरते कारण ते. हे सर्व निर्वाह करताय, पोट भरण्याकरता आहेत. आणि अशी वृत्ती झाली की फक्त पोट भरण्याकरताच या गोष्टीचा आपण विचार करायचा, याच्या पलीकडे फारशी चिंता करायची नाही, असं जर मनामध्ये धारण केलं की या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. देवाची ही खून आहे की चित्त समाधान होत असतं. त्याच्याकरता माणसाची हाव जी आहे ती थांबत असते. हावे हाव उर फोडी. तुकोबाराने एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये जी हाव आहे ती संपली पाहिजे. म्हणजे महाराज म्हणतात, इति एवढेशे पोट आणि केवढा बोभाट तयाचा. जी खटाटोप चालू आहे म्हणजे ते पोट भरण्याकरता तर आहेच, म्हणजे पण अडचण अशी आहे की माणसं आपलं पोट भरण्यापेक्षा की आपल्यासोबत जी आहे ना त्याची पोट भरण्याची काळजीच माणसं एवढी करत असतात की त्या काळजीपोटी संपूर्ण जीवन त्यांचं खर्च होत असतं. लागतं किती पोटाला, पण आपल्यापेक्षा आपल्यांवरती जे अवलंबून आहे त्यांची पोट भरण्यात माणसाची जास्त वेळ जात असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्याच्यामध्ये वेळ न घालवता निर्वाहापुरता त्याच्याकडे लक्ष द्या. आणि असं जर झालं तर या नाव अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. ही देवाची खून आहे की चित्त अंतःकरण समाधानाने भरून जाणं ही देवाची एक प्रकारची खून आहे. देवाच्या काय खुणा गाथ्यामध्ये आलेल्या आहेत. देवाची ते खून करावे वाटोळे, देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराशी. ह्या देवाच्या खुणा आहेत. तसं चित्त समाधान होणं असं आहे. अंतःकरण कृपेबद्दल आपण बोलून गेलो की सर्वात श्रेष्ठ जर काय असेल, सर्वात म्हणजे कोणत्याही मंदिराचा कळस हा जसा शेवट असतो तसा परमार्थाचा साधनेचा कळस म्हणजे चित्त स्थिर होणे. होईल येणे कळसा आले आणि स्थिरावले अंतरी. अंतरी स्थिरावले येणे कळसा आले होईल. अंतःकरण स्थिर झालं की गुरुवर्य घुलेबाबांचं कायम वाक्य असायचं की बुवा मन बोध अंतःकरणात स्थिर होणं ह्याला खरा परमार्थ म्हणा. बाबा कधी कधी माळ घालणं, ते कीर्तन करणं याच्यावर सुद्धा सडकून टीका करायचे. हे परमार्थ आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं ज्याची अंतःकरणाची बैठक स्थिर झालेली आहे तो खरा साधन मार्गातला शुद्ध, असं बाबा नेहमी म्हणायचे. की ज्याचं ज्ञानोबारायांची एक फार सुंदर ओवी आहे की अंतःकरण त्याचं एवढं प्रसन्न असतं की त्यांनी जे सांगावं त्याचं ते अंतःकरण जणू काय आपल्या डोक्यावरती त्याची श्री आज्ञा आहे. जयाचे अंतःकरण, जयाची आज्ञा आपण श्री वाहे अंतःकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानची तो. काय ओवी आहे. म्हणजे त्याचे अंतःकरण एवढा अनुकूल झालेलं आहे की त्यांनी जसं सांगावं तसं ते त्याची आज्ञा डोक्यावरती. म्हणजे किती ज्ञानोबारांची भाषा आहे की एवढी सोपी नाही आहे. म्हणजे आपण सर्वजण त्या मनाच्या मागे धावणारे आहेत, त्या अंतःकरणाच्या मागे धावणारे आहेत. पण असा महापुरुष आहे की अंतःकरण त्याच्या पाठीमागे धावतं, त्यांनी सांगल तसं ते म्हणतं. म्हणजे याच्याकरता म्हणजे सांगायचं जर झालं ते आपण त्या सर्व त्या मनाच्या पासून ज्या काही वृत्ती निर्माण होतात त्याच्या पाठीमागे धावणार आहेत, त्याच्या ताब्यात जातो. आणि यांच्या ताब्यात ते अंतःकरण असतं. जसं रस्त्याने आई आणि ते मुलगा चाललेला होता, बापही चाललेला होता शेजारी, आणि तेवढ्यात काही पोलीस तिकडून येत होते. आणि त्या पोलिसांनी एक चोराला मध्ये धरलेलं होतं. एका बाजूने बेड्या लावलेल्या आहेत, एका हाताला बेड्या लावलेल्या आहेत, दुसऱ्या हाताला ते दोर लावलेला आहे. आणि सगळे पाठीमागं पोलीस ताफा सर्व चाललेला आहे. आणि तो गेला. त्यानंतर त्या बारक्या पोरांनी कुतूहलाने लहान मुलांना विचारायची सवयच असते, बाबा हे काय, ह्याला काय म्हणतात. त्यांनी विचारलं की बाबा हे काय चाललेलं आहे. ते म्हटले हा चोर चाललेला आहे आणि ते बाकीचे ते पोलीस आहेत त्याला पकडून चाललेले आहेत. आणि तो गेला निघून. थोड्या वेळामध्ये त्याच रस्त्याने एक मंत्री चाललेला होता आणि त्या मंत्र्याच्या पाठीमागं सुद्धा पाठीमागं पुढं सगळे पोलीसच चाललेले होते. मग तोही मंत्री तो त्याच रस्त्याने गेला. पुन्हा बाबाने त्या मुलाने बाबाला प्रश्न विचारला की बाबा हे काय आहे. ते म्हणले अरे तो मंत्री आहे. मग त्याला का बरं बांधलेलं नाही आहे. पाठीमागं जो गेला चोर
त्याला इकडं बेड्या घातलेल्या होत्या, इकडं दोरीने बांधलेलं होतं. अरे फरक असा आहे, दोघांच्या पाठीमागे पुढे पोलीस आहेत, त्याच्याही पाठीमागे पुढे पोलीस आहेत आणि याच्याही पाठीमागे पुढे पोलीस आहेत. फक्त याच्यातला फरक आहे, तो जो मध्ये चोर होता तो पोलिसांच्या ताब्यात होता आणि हा जो मंत्री आहे त्याच्या ताब्यात हे सर्व पोलीस आहेत. तसं आपण या इंद्रियांच्या वृत्तींच्या ताब्यात आहेत, अंतकरणाच्या ताब्यात आहोत आणि महापुरुष त्यांच्या ताब्यात अंतकरण असतं. आणि असं होणं तुकोबाराय म्हणतात, या नाव अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची, सर्व काळ हाची करणे विचार, विवेकी सादर आत्मत्वाचे. सर्व काळ विवेक, ज्या कारणाने आत्मत्वाचा विचार होईल, विवेक होईल, असा विचार सर्व काळ करावा, असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, तो तो अंगे तो तो कळे सन्निधता. परमात्म्याकडे, देवाच्या भजनाकडे ज्या कारणाने आपली वृत्ती जाईल, देवाच्या भजनाकडे भजन करावं अशी वृत्ती अंतकरणामध्ये येईल, निश्चित समजावं की या अंगे तो तो कळे सन्निधता, आपण देवाच्या जवळ चाललेलो आहोत असा भाव होत असतो. साहेब तुका म्हणे जाती ओळे लवकरी, जी ठाईची अंतरी शुद्ध होती. अंतकरण ज्याचं शुद्ध आहे त्यांना फार सांगावं लागत नाही. म्हणून अशा शुद्ध अंतकरणाने जे येतात ते या भजनाकडे ओळतात, ते देवाच्या सन्निध जातात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, अंगी तो तो कळे सन्निधता. चिंतने अचिंत राहिलो निश्चळ, तेची किती काळ वाढवावे. बोल्याचा काळ आता ऐशावरी, वचनाची उरी उरली नाही. करू आला तो तो केला लवला हो, उरोची संदेह दिला नाही. तुका म्हणे मोह परतीची ना मागे, म्हणून त्यागे त्याग झाला. चिंतने अचिंत राहिलो निश्चळ. चिंतन करत असताना देवा आता हे किती काळ वाढवावं, किती काळ करावं. या चिंतनाने आम्ही अचिंत निश्चळ स्थितीला प्राप्त झालेलो आहेत. मग आता हे किती काळ वाढवावं. परिसाने एकदा सोनं केलं की पुन्हा ते परिस त्याला घासण्याची काय, त्याच्यामध्ये काय आवश्यकता आहे, अशी काय आवश्यकता नाही. किती काळ वाढवावे. आणि त्या चिंतने तत्रूपता, आम्ही त्या स्वरूपाला प्राप्त झाल्या असल्यामुळे आणि त्या ठिकाणी बोलू देईना अशा स्थितीत गेलेलो असल्यामुळे आता हे किती काळ वाढवायचं. तुकोबाराय म्हणतात, अबोल्याचा काळ आला आता ऐशावरी, वचनाची उरी उरली नाही. काही बोलावं अशा स्थितीला नाही, आता मौन राहावं. मौन गा तुझे राशी नाव, याप्रमाणे अबोल्याचा काळ आता काही बोलावं अशा स्थिती, बोलावं असं राहिलं नाही, वचनाची उरी उरली नाही. काही बोलावं, काही वचन त्या संबंधाने सांगावं असं काही राहिलेलं नाही. करू आला तो तो केला लवला हो, उरोची संदेह दिला नाही. याकरता लवला हो म्हणजे प्रयत्न, अटी जे काय असेल प्रयत्न केलेला आहे. करू आला तो तो केला लवला हो, उरोची संदेह दिला नाही. हे करत असताना, ह्या स्थितीत चिंतन करत असताना आम्ही जे काय संशय येतील त्या संशयाला पूर्ण निराकरण करत, भिद्यते हृदय ग्रंथी चिद्धन्ते सर्व संशय, याप्रमाणे आम्ही त्या संशयाचा समूळ सोडिल्या संदेहाची सुटली गाठी, या सर्व संदेहाचा निराकार आम्ही केलेला आहे. त्यामुळे याकरता आम्ही प्रयत्न केलेला आहे. करू आला तो तो केला लवला हो, जे अट्टहास केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, उरोची संदेह दिला नाही, संदेह आम्ही उरो दिला नाही. आणि यामुळे अबोल्याचा काळ आलेला आहे. तुका म्हणे मोह परतीची ना मागे, म्हणून त्यागे त्याग झाला. ज्या काही पुत्र किंवा संसाराविषयीचा आमच्या अंतकरणामध्ये मोह होता त्याचा त्याग झालेला आहे. त्यामुळे आता देवा तुझं चिंतन करणं किंवा हे करणं आम्हाला आता हे किती काळ वाढवावे, ते त्याग झाल्यामुळे हा मोह जोपर्यंत अंतकरणामध्ये असतो तोपर्यंत मनुष्य या संसाराविषयी आसक्त असतो. म्हणून असं म्हटलेलं आहे त्या पद्मपुराणामध्ये, या मोहाला पापाचं मूळ म्हटलेलं आहे. पापाचं मूळ ज्ञानोबा एक ठिकाणी असं म्हणतात, जवळजवळ वाडे मोह तव तव विषयी रोहो, आणि विषयी तव ठावो पातकांशी. मोह माणसाला पाप करण्याकरता प्रवृत्त करतो किंवा मोह आसक्ती वाढवतो, किंवा मोह ज्याच्या अंतकरणामध्ये असतो तो मनुष्य पाप करण्याकरता निष्ठुर बनत असतो. आणि हा जो ज्यांच्याविषयीचा आप्तस्वजनांविषयीचा मोह होता त्याच्याबद्दल आम्ही त्याग केलेला आहे. म्हणून त्यागे
त्याग झाला, त्यांच्याविषयीचा त्याग झालेला आहे. म्हणून परतेची ना मागे, तुका म्हणे मोह परतेची ना मागे, म्हणून त्यागे त्याग झाला. आता या स्थितीला आम्ही आलेलो आहे. अबोल्याचा काळ आता आयशावरी, काही बोलावं असं राहिलेलं नाही, असं तुकोबारायांचं मनोगत आहे. निर्गुणाचे घ्यावे गुणाशी दर्शन, एकाएकी भिन्न भेद घडे, तुम्हा आम्हा आता न पडे यावरी, आहोतेची बरी जेथे तेथे, आपणापासून नसावे अंतर, वेचिले उत्तर म्हणवनी, तुका म्हणे अंग आली कठीणता, आमच्या अनंता तुम्हाशी. निर्गुणाचे घ्यावे गुणाशी दर्शन, एकाएकी भिन्न भेद घडे. तुकोबाराय या अवस्थेला आलेले आहेत की तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, आणि तोची झाला अंगे तुका आता. या अवस्थेला आलेले आहेत. मग निर्गुणाचे घ्यावे अशा अवस्थेला आलेले असताना गुणाशी दर्शन म्हणजे त्यात देवा तुझं हे निर्गुण स्वरूप या अवस्थेला गेलेले असताना या सगुण ना करता आम्ही वेगळं काय करणं, म्हणजे आम्हाला असं वाटतं की याच्यामुळे तुझ्यात आणि माझ्यामध्ये आम्ही भेद केलेला आहे. असं तुकोबारायांचं हे अद्वैत प्रकरणामध्ये या अभंग आहे. एकाएकी भिन्न भेद घडे, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा भेद आहे तुझ्यामध्ये, म्हणजे तुझं माझं नाही भेद देवा, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नसताना आम्ही पुन्हा वेगळा खटाटोप करणं, म्हणजे माझ्या दृष्टीने हा भेद आहे. एकाएकी भिन्न भेद घडे, तुम्हा आम्हा आता न पडे यावरी, आहोतेची बरी जेथे तेथे. म्हणून आपण ही साधना करत असताना आता तुम्हा आम्हा आता न पडे यावरी, आता तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये वेगळं काही राहिलेलं नाही. आहोतेची बरी जेथे तेथे, तू तुझ्या स्वरूपामध्ये आहेत आणि आम्ही आमच्या साधनेमुळे त्या स्वरूपाला प्राप्त झालेला असल्यामुळे आहोतेची बरे जेथे तेथे, त्या स्थितीला आम्ही असल्यामुळे तिथं असणं हेच बरं आहे, असं तुकोबाराय म्हणतात. आपणापासून नसावे अंतर, वेचिले उत्तर म्हणवणे. आणि हे करत असताना देवा आम्हाला अंतर देऊ नको, आपणापासून नसावे अंतर, अंतर देऊ नको, वेगळं करू नको. आणि आम्ही जे आतापर्यंत जे काय बोललो, जे काय साधना केली किंवा तुझ्याबद्दल मनातल्या भाव प्रगट केला, तो एवढ्या करताच की तू आम्हाला अंतर दिलं नाही पाहिजे. देवा आम्हाला तुझ्यापासून वेगळं करू नको, याकरता आम्ही हे वेचिले उत्तर म्हणून उत्तर वेचिले, एवढ्या करता आम्ही आमचे शब्द वेचलेले आहेत. एवढ्या करता आम्ही आतापर्यंत ही बडबड केलेली आहे की तू आम्हाला तुझ्यापासून वेगळं करू नको. तुका म्हणे अंग आली कठीणता, आमच्या अनंता तुम्हाशी. कारण आम्हीही तुझ्यासारखंच या स्वरूपाला प्राप्त झालेल्या असलेल्यामुळे आम्ही याबद्दल निष्ठुर झालेलो आहोत. आम्हाला कठीणता आलेली आहे, कारण जसा तू आहेस तसेच आम्ही आहोत. अमर तो खरा नव्हे कैसा आम्ही दातारा, तुझं नाव जरी नाही तरी आम्हाशी दावक आहे. या अवस्थेला तुझ्यासारखेच आम्ही आलेलो असल्यामुळे तुका म्हणे अंगा आली कठीणता, आम्हालाही तुझ्यासारखी कठीणता आलेली आहे. आमच्या अनंता तुम्हाशी आमच्या अंगी कठीणता आली, असं तुकोबाराय म्हणतात. पुढे तुझची पासाव झालोशी निर्माण, असावे ते भिन्न कासयाने, पहावा जे ठाई करुणी विचार, न्यून खोटे फार असे चिना, ठेविले ठाई आज्ञेचे पाळन, करोने जतन राहिलोसे. तुका म्हणे आता बोलत असे स्पष्ट, झालो क्रिया नष्ट तुम्हा ऐसा. तुझची पासाव झालोसे निर्माण, देवा आम्ही तुझ्यापासूनच निर्माण झालेलो आहोत की तुझेच अंश आहोत. असं आहे ना, ममई वंशो जीव लोके, असं तो गीतेमध्ये बोललेला आहे की आम्ही सर्व तुझेच अंश आहोत. आणि तुझे अंश असल्यामुळे मग आता तुझ्यापेक्षा वेगळं कसं असावं. सूर्याचा होना होयजे सूर्यासवेची जायजे. जसं सूर्याचा प्रकाश हा सूर्यस्वरूपच आहे, तसं आम्ही तुझ्यापासून झालेलो असल्यामुळे असावे ते भिन्न कासयाने, तुझ्यापेक्षा भिन्न वेगळं कसं काय असू शकेल. पहावा जे ठाई करुणी विचार, न्यून खोटे फार असे चिना. देवा या संबंधाने विचारण करून पहा, कमी अधिक ह्याच्यामध्ये काही नाही, आम्ही तुझ्यापेक्षा वेगळे नाहीत. या संबंधाने विचार करून विचार करून हा तुम्ही पाहावा. ठेविले ठाई आज्ञेचे पाळन, करुण जतन राहिलोसे. जी तुम्ही आज्ञा केलेली आहे ते आम्ही अगदी ती जतन करून, आम्ही त्या आज्ञेप्रमाणे आज्ञेचं पालन करून जतन करून राहिलोसे. जी तुम्ही आज्ञा केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन बनवलेलं आहे. तो का म्हणे आता बोलत असे स्पष्ट, झालो क्रिया नष्ट तुम्हा ऐसा. तुकोबाराय म्हणतात आता तुला स्पष्ट जर सांगायचं जर झालं की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये
भेद नाही. जसा तू आहेस तसेच आम्ही आहोत. जसा तो क्रियाशून्य क्रियानष्ट आहेस तसेच आम्ही आहोत. म्हणजे को विधी को निषेधः अशा स्थितीला आम्ही गेलेलो आहोत. आणि जसा तू आहेस तसेच आम्ही सुद्धा देवा आहोत याचा तो विचार कर. कारण आम्ही तुझ्यापासूनच झालेला आहोत. तुझे जे पासाव झालोशी निर्माण असा असल्यामुळे असावे ते भिन्न कासयाने. प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा भक्तिरस सांगा काजी तुम्ही. मनोनी काही न ठेवीची उरी आलो वर्मावरी एकाएकी. न देखोची काही परती माघारी उरली ती उरी मुळी नाही मुळी. तुका मने आला अंतराशी खंड तरी माझे तोंड खवळले. प्रतिभंग माझा केला पांडुरंगा भक्तिरस सांगा काजी तुम्ही. देवा, या आतापर्यंत आम्ही जे भजन केलं त्या भजनाच्या मुळे आमच्या अंतःकरणामध्ये जो भक्तिरस झालेला आहे, भक्तिरस निर्माण झालेला आहे त्याचा प्रतिभंग माझा केला पांडुरंगा. देवा, तुम्ही त्या सर्व आनंदाचा आम्ही जो भक्तिरसाचा आनंद घेतलेला आहे, प्रेमरसाचा आनंद घेतलेला आहे, तुम्ही त्याचा भंग केलाय, प्रतिभंग केला माझा केला पांडुरंगा. त्या आनंदाचा तुम्ही एक प्रकारे भंग केलेला आहे. मग असं केल्यामुळे आम्ही मात्र आता शांत बसणार नाही. काय करणार आहे तर आम्ही तुझे जेवढे काय वर्म आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला तुझे सर्व वर्म माहीत आहेत देवा, आणि असे वर्म माहीत असल्यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही. म्हणून काही न ठेवीची उरी, आता तुझं काही शिल्लक ठेवणार नाही, आता शिल्लक ठेवणार नाही. काय करणार आहे, आलो वर्मावरी एकाएकी. आता तुझ्या वर्मावरती आम्ही येणार आहे. कारण हा भक्ती प्रेमरसाचा रंग होता तो संपुष्ट केलेला आहे, त्याचा प्रतिभंग तो केलेला आहे. म्हणून आता आम्ही तुझ्या वर्मावरती आलेलो आहोत. न देखोची काही परती माघारी उरली ती उरी नाही मुळे. न देखोची काही आमच्यामध्ये तुझ्यामध्ये उरी उरलेली नसताना हा जो भक्तिरस होता त्याचा तो भंग केलेला आहे. त्यामुळे आता आम्ही मागं सरणार नाही. एक तर तुझं वर्म आम्हाला ठाऊक आहे, त्याच्यामुळे आम्ही ते बोलतच राहणार, उघडं करतच राहणार. तसेच यापासून, या स्थितीपासून आम्ही बोलण्यापासून मागं सरणार नाही. न देखोची काही परती माघारी उरली ती उरी नाही मुळे. त्याच्यामध्ये उरी काही ठेवणार नाही. तुका मने आला अंतराशी खंड तरी माझे तोंड खवळले. अंतरामध्ये तुझ्या माझ्यामध्ये खंड निर्माण झालेला असल्यामुळे, भेद निर्माण तू केलेला असल्यामुळे तरी माझे तोंड खवळले. देवा, माझं तोंड आता खवळलेलं आहे. मी आता तुझं वर्म ठेवणार नाही. तर सर्वांपर्यंत सगळ्या साधू संतांकडे जाऊन तुझं हे वर्म सांगणार आहे की तू म्हणजे भक्तिप्रेम रस अंतकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर की त्या साधकांना त्यापासून दूर करण्याचा तू प्रयत्न करतो, त्याला संसाराचा मोह दाखवतो. एखादी आई जसं बाळ रडायला लागलं की तिच्याकडे काही वस्तू असतात की ती त्याला देते. बाळ रडायला लागलेलं आहे, तिला काहीतरी काम करायचं असतं, त्यावेळेस ती आई काय करत असते, त्या बाळाला चोखणं देते की त्या चोखण्याला घेऊन तरी ते बाळ गप बसेल. मग चोखणं देऊन जर ते बाळ थांबलं नाही तर मग एखादं खेळणं देते, आणि खेळणं देऊन जरी ते बाळ थांबलं नाही मग ते आई काय करत असते, त्याला बाहुली देते. आणि एकदा का बाहुली मिळाली की ते एवढं रडणारं पोर शांत होऊन जातं. हे जसं त्या बाहुलीचं आहे ना, इति स्पष्टम, तसं देव परमात्मा बाहुली देऊन टाकतो की तो त्या देवाकडे तर जातच नाही. तसं देवा, तू सुद्धा आमच्या या भक्तिरसाच्या आनंदामध्ये असं काय दिलेलं आहे की त्याच्यामुळे हा प्रेमरस भंग झालेला आहे. मग आता आम्ही शांत बसणार नाही, तुझं वर्मच आम्ही बाहेर काढणार आहे, साधू संतांकडे जाणार आहे, आणि तुझा हा सर्व बोभाटा आम्ही त्यांना सांगणार आहे की तो बोलतो कसा आणि वागतो कसा, हे आम्ही तुझं वर्म बाहेर काढणार आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आला अंतराशी खंड तरी माझे तोंड खवळले. आता माझं तोंड खवळलेलं आहे. पुढे लटिका देव म्हणता ऐसा संदेहसा वाटत असे, ऐसे आले अनुभवा मजही सेवा करिता. शून्याकारी बहुमोळा भेंडोळा हे पबाडे, तुका म्हणे ताळी नाही एके ठाई चपळत्वे. तुकोबाराय म्हणतात, लटका देव म्हणता ऐसा संदेहसा वाटत असे. आता हे मी दोन्ही अर्थ पाहिले पण मला ते काही तेवढंसं स्पष्ट झालेलं नाही आहे. म्हणजे लटका देव म्हणता ऐसा संदेहसा वाटत असे, म्हणजे देव आहे नाही असं हे आहे म्हणणं हेही लटकं आहे आणि नाही म्हणणं हेही लटकं आहे.
असा अर्थ म्हणजे काही ठिकाणी केलेला आहे, पण तो तितकासा मला त्याच्यातला भाव स्पष्ट झालेला नव्हता. देवा असा संदेहसा वाटत असे, म्हणजे सहज जर विचार केला तर देव खोटा आहे अशी जी भावना आहे की किंवा देव नाही असा जो संदेह आहे तो आम्ही आता ठेवलेला नाही. ऐशे आले अनुभवा मजही सेवा करिता, आम्ही देवा तुझं भजन करत असताना, तुझी सेवा करत असताना आम्हाला आलेला हा अनुभव आहे की जिथं जिथं काही संकट येईल, जिथं जिथं काही अडचण येईल, तो येऊन त्याचं निराकरण करतो, मागे पुढे उभा राहे संभाळीत, अशी तुझी भावना त्या ठिकाणी आम्हाला लक्षात आलेली आहे. त्यामुळे देव नाही असं म्हणणं संदेहसा हां असा, कारण तो जरा एक हां असं अनुभव येतोय. आणि सेवा करत असताना हां स्वामीचा असं ज्याची सेवा करतो की त्या स्वामींनी वेळोवेळी साधन मार्गामध्ये आपल्याला मदत करणं, सेवा करणाऱ्या या सेवकाच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं असतं. ते गोंदावलेकर महाराजांचे जे भक्त आहेत ना, त्यांचं एक ब्रीद वाक्य असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जे सेवा करणाऱ्याला ही जी भावना असते ज्याच्या स्वामीची, ती फार महत्त्वाची असते. आणि हे आम्हाला वेळोवेळी कळालेली आहे सेवा करताना. म्हणून तू नाही असं म्हणणं हे संदेह वाटतो देवा, आणि तो खोटा आहे. म्हणून संदेहसा वाटत असे ऐसे आले अनुभवा मजही सेवा करिता, शून्याकारी बहुमोळा भेंडोळा हे पवाडे. तुझा पवाडे आतापर्यंत आहेत की तो शून्याकारी म्हणजे निर्गुण स्थितीत येत आहेत. शून्याकारी ह्या शून्य गुरुवर्य घुले बाबा हा शून्य शब्द जिथं जिथं आणि जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा एक शब्द कायम सांगायचे की हा शून्य भावरूप आहे म्हणायचे. वा हा शून्य भावरूप आहे, अभावरूप नाही, हा शब्द त्यांचा कायम असायचा. तो असा तो आहे शून्याकारे बहुमोळा भेंडोळा, हे तुझा पवाडे आहेत की तो त्या स्थितीमध्ये निर्गुण स्थितीमध्ये आहेत. म्हणून हे तुझे पवाडे आहेत. तुका म्हणे ताळी नाही एके ठाई चपळत्वे. तुझ्या स्थितीचा किंवा तुझ्या सर्व क्रियांचा नेमका ताळ काय आहे, ताळमेळ आम्हाला लावता येत नाही. कारण तू एवढा चंचल आहे, चपल आहे, चतुर आहेत. चतुर तो शिरोमणी असल्यामुळे तुझं नेमकं खरं काय आहे ते आम्हाला कळत नाही. हां हां निर्गुण रे, हां असा असा भाव थोडासा वाटला. तुका निर्गुणही आहे. म्हणजे दोन्ही इथं दोन्ही दृष्टीने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हां 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 संदेह हां बरं गोविंद रे हनुमान. हां म्हणजे दोन्ही दृष्टीने हा भाव थोडासा मला स्पष्ट झालेला नव्हता. कारण या बाबतीत मी सुरुवातीलाच बोलून गेलो, काय भाव आहे तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही. अर्थ गाथेचे अर्थ पाहून बोलण्याचा प्रयत्न आहे, पण त्या भावापर्यंत पण गुरुवर्य बाबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि असा तसाही आहेच. अन्य ठिकाणी तसा भाव आहे आणि या ठिकाणी तसा अनुभवही येतो ना. ऐशे आले अनुभवा मजही सेवा करिता. पुढे जैशासाठी तैसे भावे हे बर्वे कळलेसे, उदास तो नारायणा मीही म्हणा तुम्हीच, ठका महा ठका जोडा हे धडपुडा लागाशी, एकांगीचं भांडे तुका नाही धोका जीवितवे. जैशासाठी तैसे व्हावे हे बर्वे कळलेसे. म्हणजे तू जसा आमच्या सोबत वागतोस किंवा तू जसा आमच्या सोबत आहे तसं तुझ्यासाठी व्हावे हे बर्वे कळलेसे. आम्हालाही तसं कळलं आहे की जसा तू आहेस ना तू तसंच आम्ही होणार. अमर तो खरा नव्हे कैसा आम्ही दातारा, तसंच आम्ही व्हावं असं आम्हाला लक्षात आलेलं आहे. उदास तो नारायणा मीही म्हणणार तुम्हीच, तुझ्याप्रमाणे तू जसा उदास आहे म्हणजे त्याप्रमाणे आम्हीही तसेच झालेलो आहोत. मीही म्हणणार तुम्हीच, ठका महाठका जोडा हे धडपुडा लागाशी. जसा एखाद्या ठका पुरुषाला दुसरा ठग भेटावा, महाठग भेटावा, तसं तुझ्या बाबतीमध्ये आम्ही महाठक म्हणून आलेलो आहेत. तू जर ठक असशील तर काय
तुझ्याप्रमाणेच आम्हीही आता महाढक होऊन तुझ्यासमोर आलेलो आहोत. त्याच्यामुळे हे धडपोडा लागाशी एकांगीचं भांडे तुका नाही धोका जीवितवे. आणि आम्ही हे करत असताना आमच्या ज्या काय स्वरूप स्थितीला आहे त्याला बाद नाही धोका जीवितवे. आमची जी स्वरूप स्थिती आहे, तू आत्मत्वाने तुला जे जाणलेलं आहे, ह्याला आम्हाला काही बाद नाही. कारण आम्ही जरी तुझ्यासोबत या पद्धतीने वागत असलो, तुझ्यासोबत जसं असेल तसं होत असलो, तरी आमच्या स्वरूप स्थितीला बाद नाही. एकांगीचं भांडे तुका नाही धोका जीवितवे. पुढे बहुतारिती काकुलती आलो चित्ती न धराच. आता कैशासाठी देवा मिथ्या हेवा वाढवू. तुम्हा आम्हा झाली तुटी आता भेटी चिंतने. तुका मने लाजिरवाने अधीरजीने इच्छेचे. बहुतारिती काकुलती आलो चित्ती न धराच. आम्ही देवा तुझ्याजवळ अन्य वेगवेगळ्या रीतीने काकुळती आलेलो आहे. म्हणजे तू आम्हाला जवळ करावं, आम्हाला तुझी स्वरूपस्थिती दाखवावी, याकरता अन्य मार्गाने प्रकाराने आम्ही काकुळती आलेलो आहोत. आलो चित्ती न धराचं, तरी सुद्धा तू आम्हाला ते चित्तामध्ये धारण करत नाही किंवा आमच्या बोलण्याकडे तू लक्ष देत नाही. आता कशासाठी देवा मिथ्या हेवा वाढवो. मग असं असताना मग आता मिथ्या हेवा कशाला वाढवो. आता तुझ्या बाबतीमध्ये वेगळा हेवा आम्ही वाढवणार नाही. तुम्हा आम्हा झाली तुटी आता भेटी चिंतने. तुझ्यामध्ये आमच्यामध्ये जरी तुटी झालेली असली तरी सुद्धा चिंतन दृष्टीने आम्ही आता तुला आळवणारच आहोत. कारण असं आहे की कंधारकर महाराजांनी प्रस्तावनेमध्ये 2 संयोग सांगितलेले आहेत. एक देहक्रियाजन्य संयोग आणि एक ध्यानक्रियाजन्य संयोग. म्हणजे देवाचा देहक्रियाजन्य संयोग नाही झाला ना त्याला फारसा फरक पडत नाही, पण ध्यानजन्य संयोग हा महत्त्वाचा आहे. जरीच शरीराने तुटी झाली, तुम्हामा झाली तुटी, पण आता भेटी चिंतने. तुझं चिंतन मात्र आम्ही सोडणार नाही. कारण जिथं चिंतन आहे तिथं तू आहे. पांडव वनामध्ये होते, पण पांडवाजवळ देव होता. कारण पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठवेती. त्या देवाचं चिंतन त्यांच्याजवळ असल्यामुळे जेव्हा जेव्हा काही येईल परमात्मा त्यांच्याजवळ. द्वारकेचा राणा पांडवा घरी सारखा त्यांच्याकडे जात होता. कारण चिंतनाने तू जवळ येत असल्यामुळे जरी शरीराने तुटी झाली, तुम्हा झाली तुटी करावे चिंतन तेची बरे न भेटोन. देवा आता नाही भेटलं तरी हरकत नाही, पण तुझं चिंतन महत्वाचं असल्यामुळे आता भेटी चिंतने. तुका म्हणे लाजिरवाने अधीरजीने इच्छेचे. म्हणजे इच्छेचं जगणं हे लाजिरवाण आहे, मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून जगणं. कारण इच्छा म्हणजे ही माणसाला कधीही असं म्हटलेलं आहे, इच्छेलाच काम शब्द वापरलेला आहे पंचदशी कारणे. इदम इच्छा इतिच्छा काम शब्दित. म्हणजे ती इच्छा आणि त्या इच्छेने कोणत्याही देवाकडून काही मिळावं अशा इच्छेने जगणं हे लाजिरवाणं झालेलं आहे. त्यामुळे आता त्याचा विचार न करता आम्ही तुझं चिंतनच करणार आहोत, असं तुकोबारांच्या ठिकाणी. आता कशासाठी देवा मिथ्या हेवा वाढव. आश्चर्य ते एक झाले मना आले माझिया. मढ्यापाशी करुणा केली तैशी गेली व्रता हे. न यावा तो कैसा राग खोटे मग देखोनी. तुका म्हणे कैसा बोला शोध विठ्ठला माझिया. देवा आम्हाला आश्चर्य झालेलं आहे. काय आश्चर्य झालेलं आहे की आम्ही आतापर्यंत तुझ्यासोबत जे बोललो, तुला जी विनवणी केली, तुला जी मागणी केलेली आहे ती सगळी फुकट गेलेली आहे अशी वाटते. आणि त्याचं मला आश्चर्य वाटतंय की आश्चर्य ते एक झाले मना आले माझिया. मला एक आश्चर्य मनामध्ये वाटतंय. काय कशा पद्धतीने तर तुकोबाराय म्हणतात मढ्यापाशी करुणा केली तैशी गेली वृथा आहे. मढ्याला असं काय समोर मांडियेले प्रेत जवळी नाही चित्त. काय मांडियेले प्रेत. जर चित्त जर नसेल, तू आमच्या बोलण्याकडे चित्त जर देत नसेल तर ते प्रेतारूपाप्रमाणेच आहे. मग अशा प्रेतापुढे अशा मड्यापुढे आम्ही जर करुणा केली तर ती जशी वृथा जात असते तसं तुझ्या समोर बोलणं झालेलं आहे. म्हणून याचं मला आश्चर्य वाटत आहे. आश्चर्य ते झाले मना आले माझिया. न यावा तो कैसा राग खोटे मग देखोनी. मग हे तुझं जे बोलणं किंवा हे तुझं जे वागणं आहे ह्याच्यातला हा जो खोटेपणा आहे तो पाहून आम्हाला राग काही येऊ नये. तुझं सारखं जे बदल नाही, सारखं जे तुझं वागण्यातला जो दुटप्पीपणा आहे
तो पाहून आम्हाला राग येतोय. न यावा तो कैचा राग खोटे मग देखुनी, तुका म्हणे कैचा बोला शोध विठ्ठला माझी या. तुकोबाराय म्हणतात आम्हाला काय बोलायचंय, आमचं म्हणणं काय आहे ते देवा कधीतरी त्याचा शोध घे किंवा त्याच्या मुळापर्यंत जा, की आम्ही कायम तळमळ करतोय, तळमळीने बोलतोय, काकुलतीने बोलतोय, ह्याच्यातला नेमका भाव काय आहे देवा ह्याचा कधीतरी शोध घे. नाहीतर तू मड्याप्रमाणे जर तुझ्या पुढे जर करुणा केली आणि ती जर फुकट गेली देवा, मला ह्याचं निश्चितच आश्चर्य वाटतंय. आश्चर्य ते एक झाले. म्हणाले माझिया मागायाची नाही इच्छा, जो मी ऐसा संकोचो, लटकियाची नकुरु स्तुती, मना इच्छा चित्ती धरुणी, हिशोबे ते आले घ्यावे, ते तो ठावे सकळांची, तुका म्हणे स्वमी सेवा येथे देवा काशाची. देवा एकतर माझ्या परंपरेमध्ये काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो, आम्हाला मागायचं नाही, आमच्या परंपरेमध्ये नाही, किंवा काहीतरी उणीव आहे म्हणून मागतो असंही मला गरज नाही, काही कमीच नाही आम्हाला. बरं, मागण्याच्या बाबतीमध्ये हातपसरी जिने धिगत्याचे हा नीतीतला विचार मला माहिती असल्यामुळे मागायची नाही इच्छा, जो मी याचा संकोचो. मग मागायची इच्छा नसल्यामुळे तुझ्यासमोर संकोचून लहान होण्यामध्ये काय काम आहे? संकोचनी कार्य झालाशी लहान, घी आपोषण ब्रह्मांडाचे. काय मनुष्यच दुसऱ्यासमोर हात पसरतो त्यावेळेस त्याचं अंतःकरण संकुचित होत असतं, की मी कमी आहे, मला काहीतरी गोष्टीची कमी आहे, आणि त्याच्यामुळे तो हात पसरत असतो. पण मला मागायची इच्छा नसल्यामुळे मग लहान कशाला हो, त्याचा संकोच कशा करू? जो मी ऐसा संकोचो, मागण्याने माणसाची किंमत कमी होत असते आणि जो मागत नाही त्याची किंमत वाढत असते. असं आहे, नसावे ओशाळ मग मानिती सकळ. माणूस जर ओशाळभूत म्हणजे काहीतरी मिळावं अपेक्षा ठेवून जर राहत असेल तर त्याची किंमत समाजामध्ये राहत नाही. नसावे ओशाळ मग मानिती सकळ. तुकोबाराय म्हणतात मागायाची नाही इच्छा, जो मी ऐसा संकोचो, लटकियाची न करू स्तुती, इच्छा चित्ती धरुणी. खोट्या लोकांची अशी स्तुती करणं आम्हाला मान्य नाही. काहीतरी मनामध्ये इच्छा चित्तामध्ये धारण करून कुणाची स्तुती आम्ही करणार नाही. हिशोबे ते आले घ्यावे, ते तो ठावे सकळांची. आम्ही जे सेवा केलेली आहे, जी साधना केलेली आहे, त्या पद्धतीने किंवा त्या केलेल्या साधनेचा हिशोब पहा आणि तसं तुम्ही द्या. ते जर कमी असेल तर असं आहे, केलेल्या कष्टाची चाकरी न घेणं किंवा चाकरी शिवाय घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, काही न करता मागणं किंवा काही न करता काहीतरी घेणं हे चुकीचं आहे. आणि काहीतरी केल्यानंतर काही न घेणं हे सुद्धा देवा चुकीचं आहे. जे काय ते हिशोबाने होऊ द्या ना. हिशोबे ते आले घ्यावे. आम्ही जे केलेलं आहे त्याचा हिशोब करा आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला द्या. हिशोबे ते आले घ्यावे, ते तो ठावे सकळांची. आणि आम्ही केलेल्या ह्याचा हिशोब न करता त्याप्रमाणे आम्ही तर मागत नाही. बरं, जे केलंय ते हिशोबाप्रमाणे आम्हाला द्या असं तुम्हाला म्हणतोय. मग एवढं करून जर तुम्ही देवा देत नसाल तर तू का म्हणे स्वामी सेवा येथा देवा कशाची? मग तुझी चाकरी कोण करत बसेल? का करू आम्ही तुझी चाकरी? हिशोबाप्रमाणे तू जर वागत नसतील, आम्ही हिशोबाप्रमाणे वागतो, तूही वाग. आणि तू जर वागत नसेल तर मग आता स्वामी सेवा कशाची? तुझी स्वामी सेवा आम्ही करू शकत नाही, असं तुकोबारांचा भाव आहे. पावटणी पडणे वाया, उद्धार वाया काशाचा, घडेल ते भेटी सवे, दिसेल बरवे सकळा हे, न कळता दृष्टादृष्टी, काय गोष्टी कोरड्या, अबोल्याने असे तुका अंतर एका साक्षीते. पावटणी पडणे पाया, उद्धार वाया काशाचा. देवा, पायरीपासून दंडवत घालणं म्हणजे याच्यामध्ये उद्धार वाया काशाचा, म्हणजे याच्यामध्ये वेगळा उद्धार आहे का? म्हणजे ह्याच्यामध्ये कसा उद्धार होईल देवा? पायरीपासून तुझ्या पाया पडणं याच्यामध्ये आम्हाला वेगळा उद्धार वाटत नाही. म्हणजे जे काय असेल ते समोरासमोर होईल. आता आम्ही आतापर्यंत केलेलं आहे ठीक आहे, पण आता तसं आम्हाला त्याच्यामध्ये उद्धार काय वाटत नाही. जे काय असेल ते समोरासमोर होईल. घडेल ते भेटी सवे, समोरासमोर होईल. दिसेल बरवे सकळ आहे. आणि मी जर असं वागलो ना तर माझ्या केलेल्या साधनेचा तू विचार केलेला आहे असं चार चौघांनाही कळू दे की. तुकोबारांनी म्हणजे गाथा बुडाल्यानंतर तुकोबारांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, पण ते पाण्यामधल्या ज्या गाथा होत्या त्या 17 दिवस होत्या. म्हणजे ज्या दिवशी गाथा बुडवली त्या दिवशी तुकोबाराय अनुष्ठानाला बसले नाहीयेत. मग गाथा उडल्यानंतर 5 दिवस तुकोबाराय म्हटले काय ब्रह्मवृंदांची आद्य आहे, मग मी कशाला करू? त्यांनी सांगितलं तसं वागलेलं आहे.
पण या 5 दिवसामध्ये या लोकांनी जी चर्चा केली आणि त्या चर्चेमुळे तुकोबारा उद्विग्न झाले. थोर अन्याय केला, तुझा अंतम्या पाहिला. पुढं फार महत्वाचं आहे, जनाच्या बोलासाठी चित्त शोभविले. 5 दिवस लोकांचं जे कानावर पडलं ना, की परमार्थही पाण्यात, संसारही वह्या पाण्यात बुडवल्या आणि आता परमार्थही पाण्यात बुडवला. हा जनशोभ झाला, तुझी किंमत जायला लागलेली आहे. म्हणून 4 चौघांच्या बोलण्यासाठी मी अनुष्ठानाला बसलो, असं त्या ठिकाणी आहे. तसं 4 चौघांनाही कळू दे ना की आम्ही भक्ती केलेली आहे. हे 4 चौघ मग असं जर केलं तर दिसेल बरवे सकळा हे, सगळ्यांना ते कळेल, घडेल ते बेटे सवे. भेटूनच बोलूया देवा काय असेल ते. न घडता दृष्टादृष्टी, काय गोष्टी कोरड्या. दृष्टी न घडता जर बोलणं असेल तर ह्या कोरड्या गोष्टी आहेत. अबोल्याने असे तुका अंतरेका साक्षी ते. देवा अशा पद्धतीने आम्ही अबोल्याने असो, साक्षी तुला अंतकरणामध्ये धारत करण असो, असं तुकोबाराई या ठिकाणी बोलतात. अभयाचे स्थळ ते हे एक अचळ, तरी धरला विश्वास, ठेलो होऊन या दास. पुरली आवडी, पायी लागली शे गोडी, तुका मने कंठी नाम, अंगी भरले शे प्रेम. देवा अभयाचे स्थळ ते हे एक अचळ. अभय निर्भय स्थितीला, निर्भय स्थितीमध्ये असणं हे तुझं स्थळ आहे आणि ते हे एक अचळ. असं आम्हाला लक्षात आल्यामुळे अशा तुझ्या त्या स्थितीकडे किंवा त्या स्थितीविषयी आम्ही काय केलेलं आहे, तरी धरला विश्वास, ठेलो होऊन या दास. आम्ही त्या देवाच्या त्या निर्भय स्वरूपाचा आम्हाला अनुभव आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी विश्वास धारण केलेला आहे. तरी धरला विश्वास, ठेलो होऊन या दास. तुझे दास होऊन ठेवलेलं आहे. पुरली आवडी, पायी लागली शे गोडी. म्हणून त्या ठिकाणी आमची संपूर्ण आवडी लावलेली आहे आणि त्या तुझ्या पायाविषयी आमच्या अंतकरणामध्ये गोडी निर्माण झालेली आहे. पायी लागली शे गोडी. आणि त्याच्यामुळे आम्ही काय करत आहोत, तुका मने कंठी नाम, अंगी भरले शे प्रेम. आमच्या अंतकरणामध्ये, कंठामध्ये आम्ही नाम धारण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालेलं आहे. तुका मने नाम आणि मागे मागे धावे प्रेम. पहिल्यांदा देवाच्या गुरुवर्य घुलेबाबा सांगायचे की कधी आत्मावारे द्रष्टव्य हा, श्रोतव्य हा, मंतव्य हा, ही श्रुती सांगत असताना बाबा म्हणायचे की शास्त्राचा एक नियम असा आहे की पहिल्यांदा ते साध्य सांगतं आणि मग साधनं सांगितलेले. तसं इथंही अभयाचे स्थळ साध्य सांगितलेलं आहे आणि त्याच्याकरता काय काय करणार आहेत ते साधना सांगितलेले आहेत. विश्वास धारण केलेला आहे, आवड धारण केलेली आहे, गोडी धारण केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंठामध्ये नाम धारण केलेलं आहे. आणि अंगी भरलेशे प्रेम, असं हे आवडी जे तपडे त्याची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे घडे प्रेम ऐशे. आवडीचं रूपांतर प्रेमामध्ये आणि प्रेमाचं रूपांतर नंतर विश्वासामध्ये आणि विश्वासानंतर त्या स्थितीला, अभयाच्या स्थितीला, निर्भय स्थितीला प्राप्त होत असतो, असा तुकोबारांचा भाव आहे. संदेह निरशे तरी रुचिकर, फिक्याचे आदर चवीनिधी. आता नको मज खोट्याने पटू, कोठे येऊ जाऊ वेळोवेळा. गेला तरी काय जीवाचे साकडे, वाचवून पुढे काय काज. तुका मने कशी निवडाजी बरे, केली तैसे पोरी आळे पायी. साधना करत असताना किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये संदेह असेल तर त्याच्यामध्ये संशय आत्मा विनश्यती. संदेह असेल तर ती कोणतीही संगती ही आनंद देत नाही, चव देत नाही. फिक्याचे आदर चवीनिधी. पती पत्नी आहेत पण त्याच्यामध्ये जर संशयाची जर पाल चुकचुकली तर ती त्यांची संगती जशी त्या दोघांना समाधान देत नाही, आनंद देत नाही, चव देत नाही. तर तसं साधनेमध्ये देवा साधना करत असताना संदेह निरशे तरी रुचिकर. संदेह गेला पाहिजे. आता नको मज खोट्याने पटू, कोठे येऊ जाऊ वेळोवेळा. देवा असं काहीतरी सांगून, असं काहीतरी खोटं देऊन आम्हाला पटवण्याचा प्रयत्न करू नको. कोठे येऊ जाऊ वेळोवेळा. गेला तरी काय जीवाचे साकडे, वाचवून पुढे काय काज. आता हे करत असताना आमचा जीव गेला काय आणि राहिला काय याच्याबद्दल आम्हाला वेगळे खंती नाही. वाचवून पुढे काय काज. आता राहून तरी पुढे काय उपयोग होणार आहे. तुका म्हणे कशी निवडाजी बरे, केली तैशी पोरे आळे पायी. देवा तुमच्या मुलांनी, पोराने ही जी आळी केलेली, जे अट्टहास केलेला आहे ते तुझ्या पद्धतीने ते कसाला लावून त्याचा निवाड कर. आणि तुका म्हणे कशी निवडाजी बरे, केली तैशी पोरे आळे पायी.
वदेवानी परी दुर्लभ अनुभव चालीचाची वाहू बहुतेक आम्ही ऐशी कशी राहावे निश्चळ पाठी लागा काळ जिंकित असे वाढविता पोट दंभाचे पसारे येतील माघारे मुदला तोटे तुका मने बरे जागविता मना तुमच्या नारायणा अभय करे वदेवानी परी दुर्लभ अनुभव चालीचाची वाहू बहुतेक. जिकडं तिकडं पाहिलं तर शब्दज्ञानी नुसते आपल्या म्हणजे शब्दज्ञानाचं झाड उभा करणारे असे आहेत. चालीचाची वाहू बहुतेक पण त्या पद्धतीने वागणारे फारच थोडे आहेत. गुरुवर्य मामासाहेबांनी जोग महाराजांच्या चरित्रातल्या प्रस्तावनेमध्ये सुरुवात करताना असं लिहिलेलं आहे की जोग महाराज कबीर महाराजांचा एक दोहा कायमच म्हणायचे, नेहमीच म्हणायचे. तो दोहा दिलेला आहे तो असा आहे, ज्ञान कहे सो पूत हमारा कथनी कहे सो नाती राह से चले ओ गुरु हमारा हम है उनके साथी. जे फक्त शब्द ज्ञान आहे ते सांगत असतात, ठीक आहे, आम्ही त्यांना पुत्रासारखं समजू. कथनी कहे सो पुराणातल्या गोष्टी इकडच्या सांगतात. कथनी कहे सो नाती तो आम्हाला नातू आहे अशा प्रकारचा आहे. पण राह से चले ओ गुरु हमारा जो या मार्गावरती तू का म्हणे करून जावी त्याचे पाय माझे जीवे अशा वृत्तीमधले जे आहेत ते आमच्यासाठी गुरु आहेत आणि हम है उनके साथी आम्ही त्यांच्यासोबत चालणारे आहोत. त्याप्रमाणे चालीचाची वाहू बहुतेक पण असं कुठं पाहायला मिळत नाही. वदेवानी परी बोलणारेच पुष्कळ झालेले आहेत. दुर्लभ अनुभव मात्र त्यांच्या दृष्टीने काही नाही. आम्ही ऐशी कैशी राहावे निश्चळ पाठी लागा काळ जिंकित असे. आम्ही आता निश्चळ निश्चिंत कसं राहावं, कारण काळ आमच्या पाठीमागे लागलेला आहे. जगावरती 4 प्रकारच्या सत्ता, प्रत्येक जीवावरती 4 सत्ता आहेत. पहिली कर्माची सत्ता आहे, एक आहे विकाराची सत्ता आहे, एक आहे मायेची सत्ता आहे आणि एक आहे काळाची सत्ता आहे. या 4 सत्ता प्रत्येक जीवावरती आहेत आणि त्याच्यामध्ये हा काळ आम्हाला लागलेला आहे. पाठीलागा काळ जिंकित असे. आम्हाला क्षणोक्षणा काळ वाट पाहे, प्रत्येकाची वाट काळ पाहत आहे, आम्हाला जिंकत आहे. पाठीलागा काळ जिंकित असे वाढविता पोट दंभाचे पसारे येतील माघारे मुदला तोटे. जर दंभाचे पसारे काहीतरी दांभिकपणा तुझ्या समोर दाखवावा तर याच्यामध्ये मुदलामध्ये तोटा म्हणजे असा व्यापार होऊ शकत नाही देवा, किंवा असा व्यवहार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमचं जे मुद्दल आहे त्याच्यामध्ये तोटा निर्माण होतो. कशामुळे तर दंभ जर वाढवला तर त्याचा परिणाम असा विपरीत होतो. म्हणून वाढविता पोट दंभाचे पसारे येतील माघारे मुदला तोटे तुका मने बरे जागविता मना तुमच्या नारायणा अभय करे. देवा आमचं मन आम्ही याला सारखं जागृत करतो, पण याच्याकरता तुमची कृपा महत्वाची आहे, तुमचा अभयकर फार महत्वाचा आहे. असं आहे, काही गोष्टी प्रयत्नाने साध्य असतात त्यांना प्रयत्न साध्य म्हणतात. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात त्यांना प्रारब्ध साध्य असं म्हणतात. पण काही गोष्टी मिळण्याकरता ही कृपाच असावी लागते, त्याशिवाय मिळणार नाहीये. जसं कितीही प्रयत्न केलं तरी रेडा बोलू शकणार नाही. बरं, जो रेडा प्रयत्नाने बोलू शकत नाही तो प्रारब्धाने बोलू शकत नाही, कारण रेडा होणं इतकं खालचं ज्याचं प्रारब्ध आहे तो बोलू कधी शकणार नाही. पण जो प्रयत्नानेही बोलू शकत नाही, जो प्रारब्धानेही बोलू शकत नाही, पण असा रेडा बोलवायचा असेल तर माझ्या ज्ञानोबारायांसारखीची जर कृपा झाली तर होता कृपा तुमची पशु बोले वेद, याला कृपा साध्य असं म्हणत असतात. तसं देवा तुमची एकदा कृपा झाली, तुमचा अभयकर आमच्यावरती असा असला की मग आमच्या मन कायम जागं राहणार आहे. कारण या मनाबद्दल सर्वांनी तक्रार केलेल्या आहेत, तसं आमचं सुद्धा मन आहे, पण त्याच्याकरता तुमची कृपा लागेल. आणि एकदा का तुमची कृपा झाली की तुमच्या कृपेमुळे आम्हाला तो अनुभव निश्चितच येईल की जो आम्हाला बाहेर पाहायला मिळत नाही. बाहेर फक्त बोलणारे आहेत, वदेव आणि परी दुर्लभ अनुभव बाहेर फक्त बोलणारे आहेत. त्याचा अनुभव येण्यासाठी तुझ्या कृपेची गरज आहे. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावी. आणि याकरता देवा तुझी कृपा फार महत्वाची आहे. जसं भगवान परमात्म्याने कडे तुकोबाराय देवाची कृपा व्हावी आणि त्या कृपेच्या माध्यमातून हे मन जागृत राहील अशा प्रकारची तुकोबाराय भावना व्यक्त करतात. अशीच भावना या अष्टादशामधील आजच्या या चिंतनाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, सर्वाच्या माध्यमातून मीही आणि आपण सर्वही देवाकडे करूया की देवा तुम्ही अभयकर करा, कृपा करा आणि आमचं मन असंच परमार्थ साधनेमध्ये मार्गस्थ होऊ द्या. आणि याकरता तुमच्या
कृपेची अत्यंत आवश्यकता आहे. अशा प्रकारचा भाव या चिंतन सेवेच्या माध्यमातून आपण आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो. झालेली सेवा पंढरीशी पांडुरंग परमात्मा, ज्ञानोबाराय तुकोबाराय आपणा सर्व गुरुतुल्य ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या चरणावरती समर्पित करून वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.